सिग्नेचर म्हणजे ग्राफॉलॉजी नाही. ग्राफॉलॉजीमध्ये खूप सारे भाग आहेत. काय काय आहे? सिग्नेचर ही तुमची फक्त पब्लिक इमेज आहे. तुमचे हँडरायटिंग मधले लेटर्स बदलते, तुमचा मी वाय बदलते, तुमचा मी जी बदलते आणि तुमचं आयुष्य बदलून जातं. सिग्नेचर हा त्याचा एक पार्ट आहे ग्राफॉलॉजीचा. आपलं जे आयुष्य आहे हे 90% सबकॉन्शियस माइंड गव्हर्न करतं आणि फक्त 10% कॉन्शियस माइंड गव्हर्न करतं. साईन केली, तुमच्या पुढे ठेवलं, तुम्हाला माझं सबकॉन्शियस माइंड त्या साईनमधून कळतं. हो, वाय अतिशय इम्पॉर्टंट वर्ड आहे ग्राफॉलॉजी मधला आणि तो कशासाठी आहे माहिती आहे? एक लेटर तुम्हाला आयुष्याची तुमची गती आणि दिशा त्याने थांबवून ठेवलेली असते. एखाद्या व्यक्तीची साईन किंवा त्याने लिहिलेले 4 शब्द बघून कळतं डिप्रेशनमध्ये तो. हो हो, तुम्ही सेंटेन्सेस लिहित असताना जर ते खालच्या दिशेने जात असेल तर 100% तो माणूस डिप्रेशनमध्ये असतो. काही लोक लिहिताना 2 लाईनमध्ये फार जास्त अंतर ठेवतात किंवा कमी ठेवतात. त्याचा काय अर्थ असतो? घाण हस्ताक्षर आहे ना, म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेला 2 वर्ड्स लिहितो आपण त्यावेळेला ज्या वेळेला स्पेस दिसतो. एक त्याचा सर्वात मोठा अर्थ म्हणजे द मोस्ट इम्पॉर्टंट लेटर जर म्हटलं तर ग्राफॉलॉजीमध्ये. आणि फिअर जेव्हा जेव्हा तुमच्या खानदानात असेल त्या वेळेला तुम्हाला किडनी इश्यूज होणार. म्हणजे फक्त टी चांगला लिहिलं तर बॅक पेन ठीक होणार. हो, गॅरंटी. जे फायनान्शियल प्रॉब्लेम कळतो कसा, तो थेरपीनं कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्याच्या सगळे सॉल्व्ह होतात. त्यावेळेला तुमच्याकडे पैसा असतो, त्यावेळेला तुम्ही चांगला माणूस पण बनू शकतो. ते सिग्नेचर चेंज करून पैसा बदल. तुमची सिग्नेचर, त्या सिग्नेचरमध्ये असे कुठले फॅक्टर्स आहेत जे असलेच पाहिजेत, ज्याच्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील, आरोग्य छान राहील, तुमची रिलेशनशिप छान राहील, स्टेबिलिटी राहील तुमच्या आयुष्यामध्ये. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत त्या आहेत संगीता यादव मॅम. संगीता यादव मॅम यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या ग्राफोथेरपिस्ट आहेत, स्पिरिच्युअल काउन्सिलर आहेत. म्हणजे त्यांच्याकडे स्पिरिच्युअलिटीने हील करण्यासारख्या किंवा काउन्सिलर म्हणून त्यांचा जो आवाका आहे, मी जो पाहिला ऑफ कॅमेरा. आज हा पॉडकास्ट शूट करण्यापूर्वी थोड्याशा लाईटचे इश्यू झाले होते, म्हणून आमचं थोडंसं जास्त कन्व्हर्जेशन झालं आणि मला त्याच्यातून मॅमला ओळखून घेण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यातून मला सांगायचं झालं तर आजचा पॉडकास्ट तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ग्राफोथेरपिस्ट म्हटल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपण साईन करतो आणि ग्राफोथेरपिस्ट किंवा ग्राफॉलॉजिस्ट आपल्याला ती साईन कशी बदलायची, त्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आले पाहिजे, स्ट्रोक्स कसे आले पाहिजे, लाईन्स कसे आले पाहिजे, कर्व्स कसे आले पाहिजे असे सांगतात. परंतु ही ग्राफोथेरपिस्ट किंवा ग्राफॉलॉजिस्ट ही फार मोठी संकल्पना आहे. खरी तर ती इथं सुरू होते, जिथं तुम्ही आजपर्यंत जेवढे पॉडकास्ट ऐकले असतील ती संकल्पना तिथे सुरू होते आणि आजचा आपला पॉडकास्टसुद्धा तिथून सुरू होणार आहे. आपण अजून याच्यामध्ये डीप डाईव्ह करणार आहोत आणि ग्राफॉलॉजी आपलं आयुष्य कसं बदलू शकते. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त एक साईन करून जर मॅमच्या समोर ठेवली तर मॅम तुम्हाला तुमची सगळी पर्सनॅलिटी, तुमच्या घरचे आणि तुम्ही स्वतःला जेवढे ओळखत नाही तेवढं तुम्हाला तुमच्याविषयी सांगतील. म्हणजे आपण जे लिहितो ते आपलं अंतर्मन आहे, बाह्य मन आहे, आपली पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये ओतत असतो आणि त्याच पर्सनॅलिटीच्या आधारे जर आपल्याला काही सुधारायचं असेल, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, मग ते पैसा असो, हेल्थ असो, रिलेशनशिप्स असो, आपल्या आयुष्यातली स्टेबिलिटी असो, आपलं करिअर असो, हे सगळं काही बदलता येतं. फक्त तुम्ही कसं लिहिता, तुमची लिहिण्याची पद्धत जरी बदलली तरी तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुमची साईन बदलली तरी तुमचं आयुष्य बदलू शकतं. कसं, तेच आजच्या पॉडकास्टमधून आपण समजून घेणार आहोत. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला आजच्या ज्या गेस्ट आहेत त्यांच्याकडून खूप काही ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. सो चला सरळ आपण वळूयात आजच्या आपल्या प्रेस्टिजियस गेस्ट संगीता यादव मॅमकडे आणि बघूयात आज आपल्याला या अनोख्या विषयावरती अगदी रेअरेस्ट काय माहिती ऐकायला मिळते ते. नमस्कार. नमस्कार सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं या मंचावरती. पहिल्यांदा आलात, राजमंचावरती तुमचा हा डेब्यू आहे. परंतु आपली जेवढी चर्चा झाली, आपली जेवढे जवळीक आली, त्याच्यातून हा पहिला नाही अनेक पॉडकास्ट होतील, परंतु आजच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये माझ्या प्रेक्षकांसाठी मला जर इंट्रोडक्शन द्यायचं झालं, संगीता यादव ग्राफॉलॉजिस्ट कोण आहेत अगदी थोडक्यामध्ये? या क्षेत्रामध्ये लहानपणापासून ॲक्च्युली आहे. ग्राफॉलॉजीच नाही म्हणणार, पण स्पिरिच्युअलिटी काय असते हे अनुभवलं वयाच्या 15व्या वर्षापासून. हे काय आहे ह्याचा शोध चालू केला 32व्या वर्षापासून, की हे एक्झॅक्टली काय आहे. आणि ह्याचा शोध घेत असताना त्या रस्त्यावर वयाच्या 38व्या वर्षी ग्राफॉलॉजी आली.
आणि म्हणतात ना की तो संकेत देत असतो आपल्याला. आणि त्यावेळेला तो संकेत दिला मला की ही तुला शेवटपर्यंत, तुझ्या मरणापर्यंत, अखेरपर्यंत याच्यावर तुला काम करायचं आहे आणि याच्यामुळे तुला लोकांचं चांगलं करायचं आहे. ॲक्च्युली मेडिकल क्षेत्रामध्ये ज्यावेळेला जायचं होतं त्यावेळेला मनामध्ये एकच हे होतं की मला लोकांचं मदत करायची, कारण आमचा काळ तसा होता. डॉक्टर लोक पैसे कमवायच्या भानगडीत नाही पडायचे की नाही आम्हाला लोकांचं चांगलं करायचं, आणि म्हणूनच त्या काळात डॉक्टरांना देव म्हटलं हां. पण म्हणतात ना की मे बी मी असं नाही, पण अशा काही क्षेत्रात आले की जिथे मी फक्त तुमचे हँडरायटिंगमधले लेटर्स बदलते, तुमचा मी वाय बदलते, तुमचा मी जी बदलते आणि तुमचं आयुष्य बदलून जातं. तुमच्या पैशाची जे तुम्ही तुमच्या पाठीमागच्या 7 पिढ्यांमध्ये जे पैसे नव्हते आले ते तुमच्या या आयुष्यामध्ये येऊ शकतात. तर हे जो चेंज आहे, जो वेगळं पण दिसतं, हे ज्यावेळेला मी स्वतः अनुभवलं त्याला म्हटलं नाही रे, हे तर मला काम करायचं आहे लोकांवर. आज कलियुगामध्ये पैसा महत्त्वाचा आहे. बायकोला तुम्ही 500 रुपयाची साडी घेता, त्याच जागी ज्यावेळेला 5,000ची साडी घेते त्यावेळेला बायको थोडी जास्त प्रेम करते. बरोबर आहे ना. आणि म्हणजेच याचा अर्थ पैसा जास्त इम्पॉर्टंट झाला आहे आजच्या आयुष्यामध्ये. आणि जर तुम्हाला ग्राफॉलॉजीमधले जर साधं ABCD लिहून जर तुम्हाला सिग्नेचर हा त्याचा एक पार्ट आहे ग्राफॉलॉजीचा, पण ग्राफॉलॉजी याच्यामध्ये खूप इनडेप्थमध्ये काम करते. याच्यामध्ये खूप म्हणजे रिसर्च केला जातोय अजूनही ऑल ओव्हर वर्ल्ड. UK तुम्ही जर ग्राफॉलॉजी जर बघितलं तर ग्राफॉलॉजीला लायसन्सिंग घेतल्याशिवाय तुम्ही ग्राफॉलॉजीची प्रॅक्टिस करू शकत नाही. आज इंडियामध्ये अजून त्याचा एवढा प्रसार झालेला नाही किंवा ते एवढं म्हणजे गाईडलाईन्स आलेले नाही. हां, लोकांनी ते ॲक्सेप्ट केलेलं नाही. पण आज आपण हा प्रश्न विचारा ना, जर ज्युडिशियल सिस्टीम जर लायसन्सिंग ग्राफॉलॉजिस्टला त्यांच्या ज्या साक्षी असतात त्या जर मान्य धरते त्यांच्या निर्णयामध्ये, त्यांच्या डिसिजनमध्ये, तर मग हे सामान्य लोकांपर्यंत का नाही जात आहे? हे ॲक्च्युली ही ग्राफॉलॉजी सामान्य लोकांपर्यंत जाण्यासाठी म्हणून मी आलेली आहे या क्षेत्रामध्ये. की सामान्य तर सामान्य अगदी म्हणजे ज्याच्याकडे काही नाही आहे पण त्याला आपल्या आयुष्यामध्ये अपग्रेड करायचं आहे, त्याने हे वापरावं. साधं लिहून, साधं म्हणजे सिम्पल आहे ना. आपल्या फॉरेन्सिकमध्ये सुद्धा ग्राफॉलॉजिस्टचा वापर होतो, ग्राफोथेरपिस्टचा, ज्याच्याने की क्रिमिनल्सला पकडण्यासाठी किंवा त्यांचं अंतर्मन जाणून घेण्यासाठी ग्राफॉलॉजिस्ट तिथे काम करतात. सो हे इथे अंडरलाईन झालं की ग्राफॉलॉजी काम करते. मग ते आपल्या रिअल लाईफमध्ये त्याला घेऊन येण्यासाठीच मला असं वाटतं प्रयत्न केला पाहिजे. न्यायालयीन जे हे आहेत, जजेस आहेत किंवा आज तुमची ज्युडिशियरी सिस्टीम आहे ती ग्राफॉलॉजीची साक्ष मान्य करते. ज्यावेळेला बँकची साईनची सिग्नेचरची फॉर्जरी होते किंवा विलवर चुकीच्या खोट्या साईन केल्या जातात, त्याच्यासाठी फॉरेन्सिक ग्राफॉलॉजी वापरली जाते ना. मग जर न्यायालयीन कस्टडी एवढं हायर लेवल आपल्या आज आपण म्हणतो ना कायद्यापुढे कोणीच नाही आहे, ते जर करू शकतं, ते जर त्याला ॲक्सेप्ट करतंय, तर मग आपण साधी माणसं का नाही ॲक्सेप्ट करत आहे? हे फक्त ह्याचा वापर ते त्यांच्या साक्षीसाठी करतात. आपण हा आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी होण्यासाठी करूया ना. बरोबर. पण ते तुम्ही जोपर्यंत वापरणार नाही तोपर्यंत त्याचा रिझल्ट दिसणार नाही. आणि रिझल्ट दिसल्यानंतर तुम्ही त्याचा विश्वास ठेवायला सुरुवात करता. करूयात वापर आणि शिकूयात लोकांना ग्राफॉलॉजी कशी वापरायची. त्याच्यापूर्वी ग्राफॉलॉजी, आता जसं तुम्ही म्हणलं की फक्त सिग्नेचर म्हणजे ग्राफॉलॉजी नाही, तर ग्राफॉलॉजीमध्ये खूप सारे भाग आहेत. काय काय आहेत? ग्राफॉलॉजीमध्ये बरेचसे पॉडकास्ट असतील किंवा जे काही ग्राफॉलॉजिस्ट आज बोलत आहेत ना, बऱ्याचदा सगळेजण सिग्नेचरवर बोलतात की तुमची सिग्नेचर अशी लिहा, त्याच्या खाली डॉट टाका, मग ती लाईन अशी असली पाहिजे, ती वरती घ्यायला पाहिजे. पण सिग्नेचर ही तुमची फक्त पब्लिक इमेज आहे. तुम्ही लोकांना काय दाखवता हे तुमची सिग्नेचर आहे. पण तुम्ही जे आतमध्ये आहात ते जगामध्ये ना तुमच्या आईवडिलांना माहिती असतं, ना तुमच्या बायको मुलांना माहिती असतं. ते फक्त तुम्हाला माहिती असतं तुम्ही काय आहात. ते आपण सुद्धा फेक करायचा प्रयत्न करतो माहित असतं. मग ते फेक करायचा प्रयत्न करतो म्हणजे पब्लिक इमेज ना. ती इनर इमेजला तुम्ही फेक नाही करू शकत. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय आहात. कधी कधी हे असतं की काही सायकोलॉजिकल टर्म्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये माणसाला अवेअरनेस नसतो की व्हॉट दे आर. किंवा तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी आणि ग्राफॉलॉजी आम्ही पॅरलली पण काम करतो. तर बघितलेलं आहे की गुरु फर्स्ट स्थानात ज्या वेळेला असतो, लग्नामध्ये असतो गुरु, तर त्या माणसाला मी काय आहे हे माहितीच नसतं. आणि ते ग्राफॉलॉजीमध्ये दिसून येतं. हां, की मग त्यावेळेला आम्ही कधी कधी विचारतो की तुझा गुरु फर्स्ट हाऊसमध्ये आहे का, लग्नामध्ये आहे का. आणि बऱ्याचदा ते बरोबर ठरलेलं आहे. तर आपल्याला ग्राफॉलॉजी जर विषय घेतला तर फक्त सिग्नेचर नाही आहे, ते अंतर्मन आणि बाह्यमन या दोन्हींचा संगम आहे. तुमची सिग्नेचर तुमच्या बाह्यमनाबद्दल सांगते
की तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करता लोकांना किंवा तुमचे रिलेशनशिप कसे आहेत, पण तुमचे जे लेटर्स तुम्ही जे लिहिता ते लेटर्स तुमचं अंतर्मन सांगतं. ओके. तर तुम्ही काय आहात. आता हे अंतर्मन म्हणजेच आपण त्याला सबकॉन्शियस माइंड म्हणू. आता हे सबकॉन्शियस माइंड तयार कसं होतं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे प्रिव्हियस जनरेशन जे आहे, तुमचे पाठीमागचे आई वडील आजी आजोबा जे आहेत त्यांचे DNA आणि जीन्स तुम्ही पिकअप करता. त्याच्यानंतर तुम्ही पोटात असताना तुमच्या आईचे जे विचार होते ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर इम्प्रिंट होतात. त्याचबरोबर 14 वर्षापर्यंत तुमचं जे अपब्रिंगिंग झालेलं असतं तुमच्या फॅमिलीकडून किंवा तुमच्या एक्सटेंडेड आजी आजोबा काका मामा सगळे, त्या सगळ्यांचे जे त्यांनी शिकवलेलं आहे, त्यांनी ज्या बिलीफ सिस्टीम तुमच्या डोक्यात टाकलेल्या आहेत त्या सगळ्यांचं इम्प्रिंट त्या सबकॉन्शियस माइंडवर असतं. आणि 14 वर्षानंतर ज्या सिच्युएशन्सला तुम्ही फेस केलेलं आहे आयुष्यामध्ये त्यांचंही इम्प्रिंट बनत असतं. आणि मग आपण आयुष्य जगायला सुरुवात करतो त्या इम्प्रिंट पद्धतीने. मेडिकल सायन्स हे सिद्ध केलेलं आहे की आपलं जे आयुष्य आहे हे 90% सबकॉन्शियस माइंड गव्हर्न करतं आणि फक्त 10% कॉन्शियस माइंड गव्हर्न करतं. दुसरं म्हणजे मेडिकल सायन्स या दृष्टिकोनातून पण विचार करतं की ते तुम्हाला सांगतं की तुम्ही तुमच्या आईवडिलांसारखे दिसता, तुमचा स्किनचा कलर तसा आहे, डोळ्याचा कलर तसा आहे, तुमची हाईट तशी आहे, तुमचा चेहऱ्याचा कट तसा आहे. त्याचबरोबर मेडिकल सायन्स हे पण सांगतं की तुमचं नेचर पण तुमच्या आईवडिलांसारखं असणार. आपण म्हणतो ना आई नाही का म्हणतोय बापावर गेलायस की त्यांच्यासारखा राग डोक्यात घालून बसतोस, बऱ्याचदा आई बोलते. तर नेचर त्यांच्यासारखं घेतलं. आणि मग आपण हे पण सिद्ध झालं की हेल्थ इश्यूज घेतात की आमच्या घरामध्ये ना डायबिटीस आहे, आमच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे, तो सगळ्यांनाच आहे असं बोललं जातं. पण मेडिकल सायन्स हे बोलत नाही की जे रिलेशनशिप इश्यूज आहेत ते पण आपण पाठीमागच्या पिढीतून घेतो. हे बोलत नाही की फायनान्शियल ब्लॉकेजेस आहे ते पण आपण पाठीमागच्या पिढीतून घेतो. मेंटल इश्यूज आपण पाठीमागच्या पिढीतून घेतो. ह्याच्याबद्दल मेडिकल सायन्स बोलतच नाही आहे. आणि मग हे कसं करायचं. मग आज आपण ॲलोपॅथी सोडून आपण बाकीच्या ज्या होमिओपॅथी किंवा आयुर्वेदाकडे टर्न झालो किंवा पॅरलल सायन्सकडे जे टर्न झालो आहे त्याचं कारणच ते आहे ना मुळात की तिथे ॲलोपॅथी उत्तर देत नाही आहे, तुम्हाला सोल्युशन देत नाही आणि म्हणून माणसं दुसरीकडे धावत आहेत. आणि त्याच्यातलं एक अतिशय सुंदर सायन्स आहे ग्राफोलॉजी. ज्यावेळेला तुम्ही अंतर्मन बदलायला सुरुवात करता त्यावेळेला तुमच्या पाठीमागच्या पिढीतून आलेले जे ब्लॉकेजेस आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, जे रिलेशनशिप इश्यूज आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळेच्या सगळे या ग्राफोलॉजी याच्यामध्ये पहिले तर ॲनालाइज होतात की तुम्ही आयुष्यामध्ये हे म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम आहेत हे का आहे, त्याचं कारण आपल्याला तिथे कळतं का आहेत. आता जसं आपण सांगितलं की सबकॉन्शियस माइंड कसं तयार होतं हे मला समजलं. ते सबकॉन्शियस माइंड मी जर एखादं वाक्य वहीवर लिहिलं तुमच्या पुढे ठेवलं किंवा मी साईन केली तुमच्या पुढे ठेवलं तर तुम्हाला माझं सबकॉन्शियस माइंड त्या साईनमधून किंवा त्या वाक्यातून त्या रायटिंगमधून कळतं. हो. कसं काय असतात फॅक्टर्स. तुम्ही A to Z लिहिता. A to Z कॅपिटल आहे आणि स्मॉल आहे. म्हणजे हे 26 असे लेटर्स आहेत. याच्यातलं प्रत्येक लेटर जे आहे ना ते आपल्याला काहीतरी सांगतं. उदाहरणार्थ सगळ्यांनी गुगलवर आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की ग्राफोलॉजी म्हटल्यानंतर पहिल्यांदा वाय वर्ड यूज करतात. कारण वाय अतिशय इम्पॉर्टंट वर्ड आहे ग्राफोलॉजीमधला. आणि तो कशासाठी आहे माहिती आहे, पैशासाठी. तुमचा वाय तुम्ही कसा लिहिता याच्यावरून आम्ही तुम्हाला तोंडावर सांगतो की तुमच्याकडे एवढे एवढे पैसे आहेत. एवढ्या पद्धतीने सांगितलं जाऊ शकतं. साधा तुमचा आम्ही ए बघतो, तुमचा ए बघितल्यानंतर आम्हाला कळतं की तुमच्या उजव्या पायात प्रॉब्लेम आहे की डाव्या पायात प्रॉब्लेम आहे. गावात असं कसं काय इथपर्यंत कळतं. तर वाय आहे, वाय हे जसं पैसा देतं त्याचप्रमाणे टी ॲटिट्यूड देतं. बरेच लोक माझ्याकडे येतात की मॅडम माझ्याकडे एक क्लायंट होता 50 करोडचा टर्नओव्हर, ऑडीमध्ये फिरत होता. पण मॅडम इतकी वर्ष तिथेच अडकलोय मी, तिथे वरती जातच नाही आहे. का जात नाही त्याचं कारण ते होतं वायमध्ये टीमध्ये होतं. त्याला म्हटलं हा तुझं टी चेंज कर, बघ तुझं टर्नओव्हर कसं वाढतं. म्हणजे एक लेटर तुम्हाला आयुष्याची तुमची गती आणि दिशा त्याने थांबवून ठेवलेली असते. पण ती परत एकदा सांगते तो तुमचा प्रॉब्लेम नसतो, ते तुमच्या पाठीमागच्या पिढीतून आलेलं असतं. आणि मग तो चेंज करायला तो ज्या वेळेला तुम्ही असा काही गोष्टींवेळेला काही वेळापुरतं ज्यावेळेला चेंज करता, म्हणजे असं नाही की तुम्ही मी हा चेंज करतो आणि लगेच झालं असं नाही. त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागतं. आणि ते काम करण्यासाठी मग 3 महिने लागू शकतात, 6 महिने लागू शकतात. कारण हा पाठीमागच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे, त्याला वेळ लागतो. आणि मग त्यावेळेला तुमच्या आयुष्यामधल्या गोष्टी चेंज होतात. माझ्याकडे एक माणूस आलेला होता, वयाच्या 55व्या वर्षी आला आणि मला म्हणाला मॅडम म्हणे 2 बिझनेसेस ऑलरेडी स्टार्ट केले, खूप सक्सेसफुल केले मी, पण म्हणे नंतर दोन्ही बिझनेसेस बंद झाले.
आता म्हणे मी 3रा बिझनेस चालू केला आहे, पण मला ही भीती वाटते हा पण सक्सेसफुली चालू आहे, म्हणे सक्सेस आहे मला, पण म्हणे एका विशिष्ट लेवलवर तो जातो आणि बंद, लिटरली खाली येऊन बंद पडतो. 55व्या वर्षी तो माणूस आला होता माझ्याकडे. त्याला मी सांगितलं की हे जे लेटर आहे तुझं, या लेटरमुळे तुला प्रॉब्लेम येतो. माणूस खूप हुशार होता. त्याने मला म्हणाला की मॅडम एखाद्या वेळेस सिच्युएशन माझ्या आयुष्यात तशा आल्यामुळे माझं लेटर तसं झालं असेल. मी त्याला म्हटलं जर पॉसिबल असेल तर तू ज्यावेळेला 20 वर्षाचा, 22 वर्षाचा, 25 वर्षाचा होता, म्हणजे तुझं काम चालू, बिझनेस चालू करायच्या आधी असं एखादं आहे का लिहिलेलं तुझ्याकडे? तो माणूस पण चिकट निघाला. त्याने जाऊन शोधलं ते. त्याला तो ज्यावेळेला 25 वर्षाचा होता त्यावेळेला लिहिलेलं एक लेटर मिळालं आणि त्याने बघितलं ते लेटर 25व्या वर्षी पण त्याने तसंच लिहिलेलं होतं. आणि त्या लेटरमुळे त्याच्या आयुष्यामध्ये हे वर खालीपणा येत होता. ज्यावेळेला 55व्या वर्षी मी ते चेंज केलं, आज तो माणूस 65 वर्षाचा आहे. आजही तो जो 3rd बिझनेस त्याने चालू केला, व्हेरी सक्सेसफुली इज डुईंग इट ग्लोबली नाव. तर एका लेटरने तुमची दिशा बंद केलेली आहे, ती दिशा उघडायची आहे आपल्याला. आणि ते आणि अतिशय सोप्या पद्धतीने, काही वडाला जाऊन फेरे घालायचे नाही किंवा मंगळवारचा उपवास करायचा नाही आहे, आपल्याला भूक लागली आहे तरी खायचं नाही आहे किंवा नॉनव्हेज सोडायचं नाही आहे, आपल्याला काही करायचं नाही आहे. आपल्याला साधं ते जे प्रॉब्लेम करतं ना ते लेटर चेंज करायचं आहे. आणि बघा मॅजिक. आता जसं तुम्ही म्हटलात की 25 वर्षापूर्वी त्याने जे लिहिलं होतं ते आणि हे, आत्ता माझंच हँडरायटिंग मी असं सांगतो की जर समजा मी घाई गडबडीत आहे तर वेगळं येणार आहे, किंवा मी जे रिलॅक्स बसलेलो तर वेगळे येणार आहे. अगदी मला जर कोणाला साईन द्यायची आहे तर त्यावेळेस जो होतो मी कॉन्शियस असतो, मग ते थोडंफार तर चेंजेस प्रत्येक वेळेस येतो ना. दिवसातून 3दा जरी लिहायला लागलो ना तरी थोडा वेगळा येतोच. कारण मी माझे प्रिस्क्रिप्शन लिहितो सकाळी आणि संध्याकाळी, तर कधी कधी मी थोडा रिलॅक्स असलो किंवा पेशंट जर चार्ज जास्त असतील तर माझं हँडरायटिंग वेगळं येतं. बरोबर आहे. व्हेरी गुड क्वेश्चन सर, व्हेरी गुड क्वेश्चन. ग्राफॉलॉजी ॲक्च्युली माणसाचं हँडरायटिंग हे त्याचं दर 6 महिन्याला चेंज होतं. दर 6 महिन्याला तुम्ही ऑब्झर्व करा. पण ग्राफॉलॉजीमध्ये 2 ट्रेट्स आहेत. एक परमनंट ट्रेट्स आहे आणि एक सिच्युएशनल ट्रेट आहे. सिच्युएशनल तुमचं सकाळ संध्याकाळ बदलणार. बरोबर. म्हणजे सकाळी आज बायकोने खूपच प्रेम केलं, तुमच्या हँडरायटिंगमध्ये ते दिसणार की आज हा माणूस खुश आहे. आणि दुसऱ्या दिवशी रात्री काही झाली ऑफिसमध्ये घोळ झालेला, त्याच बायकोसोबत भांडण झालं आणि तुम्ही काढा, आपोआप तुमचं लेटर बदलणार. पण जे तुमच्या आईकडून आणि वडिलांकडून जे प्रिव्हियस जनरेशनमधून घेऊन आलात ना सर, ते कधीच तुम्ही आज काढा आणि 20 वर्षांनी काढा, त्याच्या आधी 20 वर्षाचं जा, ते लेटर तसंच असणार. हे बघितलेलं आहे आम्ही. आणि त्यालाच परमनंट आणि सिच्युएशनल ट्रेट्स म्हणतात. आता उदाहरणार्थ डिप्रेशन, आम्ही सांगतो हा माणूस डिप्रेशनमध्ये आहे, पण आम्ही त्याला सांगतो हे सिच्युएशनल आहे बाबा. म्हणजे तू मे बी गेल्या 6 महिन्यापासून तुझ्या आयुष्यात काही उलतापालत झाली असेल म्हणून तू डिप्रेशनमध्ये आहे, हे लॉंग लास्टिंग नसतं. एखाद्या व्यक्तीची साईन किंवा त्याने लिहिलेले 4 शब्द बघून कळतं डिप्रेशनमध्ये तो. हो. काय असतं सांगू शकतो का तो फॅक्टर काय असतं? सिक्रेट आहे ते. पण सोपं एक सांगते, साधं तुम्ही आपण हिटलरची सिग्नेचर जर बघितली तर ती हिटलरची सिग्नेचर अशी खालच्या दिशेने जाते. अच्छा, लावूयात आपण पॉडकास्ट. खालच्या दिशेने. तर त्याच पद्धतीने जर तुमचं लेटर लिहित असताना, तुम्ही सेंटेन्सेस लिहित असताना जर ते खालच्या दिशेने जात असेल तर 100% तो माणूस डिप्रेशनमध्ये असतो. आणि म्हणूनच ॲनालिसिस करताना मी कधीही सिग्नेचर घेत नाही. फक्त आम्ही त्यांचं पूर्ण सॅम्पल लिहून घेतो. कारण सिग्नेचरला त्याला सॅम्पल म्हणजे काय असतं? एक पानभर, एक 1.5 पान लिहायचं असतं. आणि त्याच्यानंतर आम्ही ड्रॉइंग ॲनालिसिस पण करतो त्याच्याबरोबर. त्यांना ड्रॉइंग पण काढायला सांगितलेलं असतं आम्ही. म्हणजे उदाहरणार्थ आता सिग्नेचर तुम्हाला माहिती आहे, सगळे पॉडकास्ट बघितलेले आहे. सिग्नेचर अशी वरती लिहायची असते, त्याच्याखाली 2 डॉट लाट काढायचे असतं, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आता मी जर तुम्हाला लिहायला सांगितलं, तुम्ही सगळं डोक्यात ठेवता आणि सिग्नेचर छान काढता, बरोबर आहे, कारण डोक्यात आहे. पण ज्यावेळेला तुम्ही लिहायला सुरुवात करता ना त्यावेळेला तुमचे खरे रंग बाहेर पडतात. म्हणजेच याचा अर्थ कित्येक माणूस घरामध्ये प्रचंड भयानक परिस्थिती आहे, पण जगासमोरचा त्याचा चेहरा कसा मस्त असतो, तो हसत असतो. कारण काय, आपल्याला काही लोकांना जगाला दुःख दाखवायला आवडत नाही. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला ॲनालिसिस करतो त्यावेळेला सिग्नेचर ॲनालिसिस कधीच करत नाही, आपण पूर्ण सॅम्पल घेऊन ॲनालिसिस करतो. कारण त्याचं अंतर्मन आणि बाह्यमन काय आहे हे आम्हाला माहीत असायला पाहिजे. उदाहरणार्थ साधी सोपी गोष्ट आहे, एक माझ्याकडे सायकोलॉजिस्ट आलेली होती, तिचं सॅम्पल बघितलं. तिच्या सॅम्पलमध्ये मी तिला हा प्रश्न विचारला, म्हटलं क्यों रे, तू दुनिया को, तू खुद को इतना बुरा क्यों दिखाती है?
म्हटलं तेरा सिग्नेचर में तू ना ऐसा डाला है ना की तू एकदम घाणेरडी बाई आहे, पण तू ॲक्च्युली खरंच खूप चांगली मुलगी आहेस. तर ते मला म्हणाले, मॅडम दुनिया ने बहुत हालत ख़राब की है, इसलिए ना दिखाती हूँ की कोई मुझे ऐसे टच नहीं करना चाहिए. म्हणजे म्हणूनच, कारण जर मी सिग्नेचर केलं असं तर म्हटलं असं काय भयानक मुलगी आहे, पण ज्यावेळेला तिचं अंतर्मन बघितलं त्यावेळेला कळलं नाही, मुलगी चांगली आहे, फक्त दाखवते लोकांना तशी. मग हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून ॲनालिसिस फक्त सिग्नेचर गरजेचं नाही आहे, आपण सगळं सॅम्पल घेऊन करायला पाहिजे. ओके. बऱ्याचदा काय होतं की आता माझी आई, तिला लिहिता येत नाही, तिने आयुष्यात कधी पेन हातात धरलं नसेल, त्याची कशी ग्राफॉलॉजीची ॲनालिसिस करणार तुम्ही? आता तो एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्याला आता हे बघा, ग्राफॉलॉजी हे वर्ड्सवर आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगेन की ॲक्च्युली आपल्याकडे ग्राफॉलॉजी होती, मराठी हिंदीची ग्राफॉलॉजी होती, परंतु ज्यावेळेला इंग्रज आले आणि त्याचे जे ग्रंथ होते ते सगळे जाळले गेले पूर्णपणे. आणि त्यामुळे आजही मी जर घेतलं तर मी इंग्लिशमधली ग्राफॉलॉजी करते, आणि ज्यांना इंग्लिश लिहिता येत नाही, पण आपण मराठीमध्ये इंग्लिश लिहितो ना, की मी येते MIYAT, त्याच्यावरही ग्राफॉलॉजी होते. पण ज्याला लिहिताच येत नाही, ग्राफॉलॉजी हा शब्दच हँड रायटिंग आहे. अच्छा. मग जो नाही लिहू शकत त्याचं आपण नाही करू शकणार. मग याचे लिमिटेशन्स तिथे आले. हो. दुसरी गोष्ट म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापर्यंत, आता समजा जे माझी मुलगी आहे छोटीशी 3-4 वर्षाची, आत्ता लिहायला सुरुवात केलेली, तिची हँडरायटिंग तिची सुद्धा होऊ शकते? काही पर्टिक्युलर ग्राफॉलॉजी ॲनालिसिस होऊ शकतं, पण थेरपी नाही करत. थेरपी ही 12 वर्षानंतरच्या मुलांचीच केली जाते, कारण त्यांचं मोटर स्किल डेव्हलप झालेलं नसतं. ब्रेन आणि मोटर स्किलचं जे कनेक्शन आहे ते तोपर्यंत डेव्हलप झालेलं नसतं. कारण आम्ही ज्यावेळेला थेरपी करतो त्यावेळेला त्यांनी लिहिणं गरजेचं असतं. त्यामुळे 12 वर्षाच्या आतल्या मुलांची आम्ही करत नाही. पण माझ्याकडे एक 10 वर्षाच्या मुलाची केस आली होती. केस ह्याच्यासाठी आली होती की तो 10 वर्षाचं बेड वेटिंग करायचा. खूप आहेत माझ्याकडे, खूप सारे पेशंट. डॉक्टर झाले, हे झाले, ते होतच नव्हतं. आणि आई कंटाळून शेवटी कोणीतरी सांगितलं, या मॅडम काहीतरी करतात मॅजिक, आल्या तर माझ्याकडे. म्हटलं आपण बघूया, आपण सुरुवात करूया थेरपीसाठी, बघूया. आणि मला असं वाटतं मी ना ती थेरपी जवळपास सप्टेंबर महिन्यात चालू केली होती. तिच्या आईने मला डिसेंबर महिन्यात सांगितलं, आणि त्यावर्षी थंडी पडली होती. म्हणे मॅडम एवढी थंडी आहे पण मुलगा बेडवेट करत नाही म्हणे आता. तर बेड वेटिंग का होतं? सायकोलॉजिकल रिझन आहे फिअर. आणि ज्यावेळेला काउन्सिलिंगमध्ये आम्ही ज्यावेळेला थेरपी करतो लहान मुलांची, त्यावेळेला आईवडिलांचं काउन्सिलिंग पण इन्क्लुडेड असतं, महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये बघितलं होतं आम्ही की आईचं फिअर प्रचंड होतं त्या मुलाला. अच्छा. हां. आणि ते फिअर बोलून लिहून ते काढून टाकलं, आणि म्हणून बेड वेटिंग आपोआप बंद झालं. म्हणजे मी आय एम नॉट चॅलेंजिंग सायकोलॉजिस्ट, पण दिस हॅपन्स, दिस इज माय एक्सपिरियन्स, आय एम टेलिंग यू की हे होऊ शकतं. तर या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सायकोलॉजिकल रिझनमुळे ज्यावेळेला माणसं आपल्याकडे येतात त्यावेळेला त्याच्यावर त्यांचं उदाहरणार्थ काही फॅटी लिव्हर आहेत, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहेत, अशा गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावर आम्ही काम केलेलं आणि हे बघितलेलं आहे की ते जे सिम्पटम्स आहेत लोकांमध्ये त्याच्यावर बराचसा चेंजेस आलेले आहेत त्यांच्यामध्ये, किंवा पूर्णपणे गायब झालेले आहेत. मायग्रेनचे अटॅक्स आहेत, थेरपी केल्यानंतर अगदी थांबलेले आहेत, कंप्लीट मायग्रेनचे अटॅक थांबलेले आहेत. कारण मायग्रेनचा अगेन सायकोलॉजिकल रिझन आहे त्याच्यामध्ये, वाय यू गेट मायग्रेन. कारण ॲलोपॅथीमध्ये मायग्रेनवर औषधच नाही आहे. तुम्ही MRI केला तर काही निघतही नाही, काही निघतच नाही. आता तुमच्या होमिओपॅथी आहेत की नाही मला माहिती नाही आहे. हां, पण मायग्रेन हा त्याचं सायकोलॉजिकल रिझन जे आहे ते असं आहे की वेन यू आर डुईंग एनिथिंग विथ फोर्स, समबडी इज फोर्सिंग यू टू डू दॅट. आणि म्हणून मायग्रेन बघा तुम्ही बऱ्याचदा लेडीजना असतं, पुरुषांना कमी असतो. कारण काय, सासूने काम करायला नाही करायचं आहे, नाही 5 वाजता उठायला लागेल तुला, संध्याकाळचा चहा मला 4लाच पाहिजे, असं ज्या वेळेला ती फोर्स होतं आणि तिला नाही करायचं असतं पण तरी तिला करावं लागतं, त्यावेळेला मायग्रेन येतो. आणि मग ती जी भावना आहे तिची, ज्यावेळेला आपण ती काढतो, इवन थेरपीमध्ये काउन्सिलिंग पण तेवढंच गरजेचं आहे, पण ते ज्यावेळेला करत जातो त्यावेळेला तो बंद होतो. इवन तिला ती हिंमत मिळते की मी चहा 4 वाजता नाही करणार मी तुला 5 वाजता करून देते. कारण ही हिंमत पण काय कित्येक स्त्रियांची नाही आहे आज. तीच मोठी गोष्ट आहे. हां, की स्त्रीला म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये नाही हे असंच व्हायला पाहिजे, ते तसंच व्हायला पाहिजे, आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना हेल्थ इश्यूज आहेत. हाऊसवाईफना जास्त हेल्थ इश्यूज का आहेत?
ज्या बाहेर काम करतात त्यांच्यापेक्षा हाऊसवाईफना जास्त इश्यूज आहेत. तर ते का आहे, तर त्याचं कारणं ही सगळी सायकोलॉजिकल आहेत. म्हणजे आपल्या घरातली एक करती बाई रिटायर्ड होते आणि ज्या वेळेला घरात बसते त्याला 6 महिन्यात काहीतरी मोठा आजार होतो. आत्तापर्यंत काही नव्हतं, 6 महिन्यात आजार होतो. मग त्याचं काय सायकोलॉजिकल रिझन आहे, कारण तिचं काम गेलं, तिचं डोकं रिकामं झालं, मग तिला काहीच नाही करायला. मग ह्या सायकोलॉजिकल रिझनवर इथे ग्राफॉलॉजी अतिशय सुंदरपणे काम करते. ग्राफॉलॉजी म्हणजे फक्त हँडरायटिंग आहे की मी यापूर्वी जो पॉडकास्ट केला आणि त्याच्यातून जे ऐकलं, तर आपण जेव्हा लिहिताना त्या पेपरवरती किती दाब देतो, कौच किती मोठे काढतो, किंवा काय बोलतो त्याला, म्हणजे ते दाब वगैरे जो देतो ना पेनने वगैरे, तर त्याच्यातून सुद्धा काही सायकोलॉजी कळते असं आहे. अँगर इश्यूज कळतात, विशेषतः लहान मुलांमध्ये, ज्यावेळेला 12-14 वर्षांच्या 15 टीनेजर्स जे आहेत ते मुद्दाम दाबून काढतात. म्हणजे इतके दाबून काढतात कधी कधी पेपर फाटतो. तुम्ही बघितलं असेल जर काही मुलांच्या रायटिंगमध्ये. म्हणजे याचा अर्थ होतो की त्याला आतून दबलेला अँगर आहे. मग तो दबलेला अँगर का आहे, त्याच्यावर चांगलं काउन्सिलिंग होऊ शकतं. काय शाळेतल्या गोष्टींमुळे आहे, तिथे त्याला दाबला जातोय, किंवा त्याला हॅरेसमेंट देते कोणी, त्रास देतोय कोणी त्याला तिथे शाळेमध्ये, किंवा त्याचं रॅगिंग होतं आहे, हे पण दिसून येतं. किंवा घरातून काही प्रॉब्लेम येत आहेत की वडील काहीतरी विचित्र वागत आहेत आणि मुलगा बोलूच शकत नाही, पण तो राग आतल्या ठेवलेला आहे. मग ते प्रेशर, तुमचं प्रेशरवरून बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे अँगर तर हा एक आहेच, पण अँगरबरोबर आणि पॉझिटिव्ह गोष्टी पण अशा दिसून येतात की विशेषतः जी माणसं आम्ही बघितलेली आहेत की थेरपी करत असताना हळूच त्यांचं प्रेशर वाढतं त्यांच्या रायटिंगचं. ते आम्हाला दिसतं की रायटिंगचं प्रेशर वाढलं. प्रेशर वाढल्यावर मी हा प्रश्न माझ्या 99.99 ज्या वेळेला क्लायंट्सना विचारला, म्हटलं तुमचा लाईफमधला इंटरेस्ट वाढला का, हा म्हणून उत्तर आलं आहे मला. म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह पण अर्थ आहे की लाईफमधला, म्हणून तरुण मुलांमध्ये हा जो दाब असतो ना हा जास्त असतो, आणि जसे आपण वय वाढत जातं तसं तो दाब कमी होत जातो, कारण आपल्या लाईफमधला इंटरेस्ट कमी होत जातो. बरोबर आहे ना. आणि म्हणून ते दाब पण इम्पॉर्टंट असतो, पण तो पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे, अँगर पण दिसू शकतो, पण इंटरेस्ट पण दिसू शकतो लाईफमधला. त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ग्राफॉलॉजीमध्ये की तुम्ही समजा आम्ही जे सॅम्पल घेतो ते एका A4 साईजच्या पेपरवर, प्लेन पेपरवर घेतो, पण या प्लेन पेपरमध्ये ज्या वेळेला माणसं तो लिहित असताना त्यांचा फ्लो त्या पेपरच्या एंडपर्यंत जात असतो, तो जातो की नाही ह्याच्यावरून त्या माणसाची मेंटॅलिटी कळते. म्हणजे उदाहरणार्थ आता तो लिहितोय, समजा एक 15-20 ओळी लिहितोय आणि त्याने राईट जे मार्जिन आहे ते राईट मार्जिन त्याने पूर्णपणे जर मोकळं ठेवलं, मोकळं म्हणजे कम्प्लीट तो तिथपर्यंत पोचतच नाही आहे, म्हणजेच याचा अर्थ त्याचे एफर्ट्स कमी पडतात फ्युचरसाठी. अच्छा. म्हणजे तो चाललाय आपला, सकाळी उठतो, कामाला जातो, घरी येतो, चहा पितो, जेवतो, झोपतो, परत उद्या सकाळी कामाला जातो. म्हणजे त्याने स्वप्नच बघायचं बंद केलं. हां, स्वप्न बघायचं बंद केलं. मला काय करायचं आहे माहिती नाही, मला फक्त उठायचं, जायचं, परत यायचं. पण तेच ज्यावेळेला शेवटपर्यंत ते जातं, सेंटेन्सेस ज्या वेळेला वाक्य पूर्णपणे शेवटपर्यंत जातात त्यावेळेला तो माणूस पूर्णपणे त्याचं हे करत असतो, पूर्णपणे त्याचे एफर्ट्स टाकत असतो त्याच्या आयुष्यामध्ये. पण तेच त्याचं निगेटिव्ह साईड मी सांगते, ज्या वेळेला ते पेपर कट होतो, काही माणसांचं तुम्ही बघा लिहिता पेपर कट होतो, वरची लाईन आहे ती बाहेर जाते. पेपर ज्या वेळेला कट होतो त्यावेळेला ती ॲक्सिडेंटल पर्सनॅलिटीज असतात, त्यांच्या आयुष्यामध्ये सतत ॲक्सिडेंट होत असतात. म्हणजे असं नाही म्हणणार की जाऊन ट्रकच ठोकतो त्यांना, पण अगदी जाता सोफ्याचं कुठेतरी काहीतरी टेबलाचं लागेल त्यांच्या पायाला, किंवा खाली जिना उतरत असताना जिना सरकतील आणि खाली पडतील, किंवा रस्त्याने चालत चाललेत आणि जाऊन खांबाला डोकं आपटलं. दीज आर ऑल आर ॲक्सिडेंट्स. धडपड्या ते तर होत राहणार त्यांच्याबरोबर. त्याचं कारण परत सायकोलॉजिकल रिझन मी सांगते. सायकोलॉजिकल रिझन त्याच्या पाठीमागचं असतं, कारण हे आयुष्यामध्ये त्यांना काहीतरी करायचं असण्यासाठी खूप जास्त एफर्ट्स टाकत असतात. आणि त्याचा रिझल्ट मिळत नसतो. ज्यावेळेला ते होत असतं ना, म्हणजे एफर्ट्स खूप प्रचंड प्रमाणात टाकले पण रिझल्टच नाही ना, त्यावेळेला हे ॲक्सिडेंट दिसत असतात. आणि म्हणून आम्ही आमच्या सॅम्पलमध्ये ज्यावेळेला घेतो त्यावेळेला लोकांना विचारतो, तुझा ॲक्सिडेंट झाला आहे का? त्यावेळेला लोक म्हणजे सरप्राईज होतात की अरे हिला कसं कळलं की माझा ॲक्सिडेंट झालेला होता. पण त्याच्यामधून त्याच्या पाठीमागची सायकोलॉजिकल ही रिझन असते की त्या काळामध्ये जेव्हा तुमचे ॲक्सिडेंट, म्हणजे जेवढे प्रेक्षक आहेत
त्यांनी विचार करा, ज्यांचे ॲक्सिडेंट झालेत ना, त्यांनी विचार करा की जेव्हा जेव्हा ज्यांच्या आयुष्यात त्यांचे ॲक्सिडेंट झालेत ना, त्यासाठी त्यांनी फ्युचरसाठी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत आणि रिझल्ट नाही आहेत. अच्छा. त्यावेळेला त्यांचे ॲक्सिडेंट झालेत आयुष्यात. काही लोक लिहिताना 2 लाईनमध्ये फार जास्त अंतर ठेवतात किंवा कमी ठेवतात. त्याचा काय अर्थ असतो? जास्त ठेवण्याचा काय, कमी ठेवण्याचा काय? आता छोटी गोष्ट आहे ती की ज्यावेळेला अंतर ठेवलं जातं पूर्ण ओळीमध्ये, म्हणजे मोठं लिहितात. म्हणजे आता उदाहरणार्थ ग्राफॉलॉजीमध्ये याचा काही मिनिंग आहे का, हे पहिलं मला विचारायचं आहे. प्रत्येक गोष्टीचं मिनिंग. बऱ्याच बघा हँड रायटिंगमध्ये आपण पर्सनॅलिटी डिकोड करण्याचा प्रयत्न करतोय की काही लोक फार अंतर ठेवतात, काही लोक स्वच्छ लिहिण्यासाठी वेगवेगळे अक्षर असतात, काही गिचमीड असतं खूप लोकांचं. याचा काही अर्थ असतो? गिचमीड मला कधी बऱ्याचदा मी सॅम्पल घेते ना, लोक म्हणतात मॅडम माझं अक्षर खूप घाण आहे हो. मी म्हटलं घाण हस्ताक्षर आहे ना, म्हणजे याचा अर्थ तू खूप हुशार आहेस. अच्छा, डॉक्टर आहे का? बघा ना, डॉक्टरांचे अक्षर बघा का घाण असतात, कारण ते सगळे हुशार असतात. उगीच असेच मेडिकल कॉलेजला ऍडमिशन. ग्राफॉलॉजीचा पहिला पॉडकास्ट झाला, त्याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न हाच होता की चांगला हस्ताक्षर म्हणजे चांगली पर्सनॅलिटी असं आहे का? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. पण हे म्हणजे आम्ही बघितलेलं, माझ्याकडे असे ADHDचे मुलं आलेले आहेत. कोणी 15व्या वर्षी आलं, 16व्या वर्षी आलं, 19 वर्षाचा पण मुलगा आलेला होता. त्यांचे हस्ताक्षर अतिशय घाण असतात, पण ADHDच्या मुलांची विशेषतः. पण हे जरी अक्षरं जरी घाण असली ना, तरी यांच्या IQ जेव्हा चेक केले गेलेले आहेत त्यामुळे ते 135 होतं. 135 IQ. कारण त्यांची हस्ताक्षरं काय हे असतात, त्यांचं डोकं तुमच्या हातापेक्षा जास्त लवकर पळत असतं आणि म्हणून त्यांचं हँडरायटिंग तसं गिचमीड येतं. मोटर रिफ्लेक्स. पण उलट ती मुलं जास्त हुशार असतात. हां, तर त्या तुम्ही विचारलात प्रश्न मला की 2 लाईनीमध्ये शब्दांमधलं अंतर, लाईनमधलं अंतर किंवा कमी जास्त, याचा अर्थ काय? आता मी जसं सांगितलं की A4 साईजच्या पेपरवर आम्ही सॅम्पल घेतो, तर आमच्या दृष्टिकोनातून तो A4 साईजचा पेपर हा तुमचा दिवस असतो. अच्छा. म्हणजे तुम्ही वरचा तुमची सकाळ असते, दुपार मधल्या ह्याच्यामध्ये येते आणि रात्री तुमचे येते. कित्येकदा मी हा प्रश्न विचारलेला आहे माणसांना, तुम्ही दुपारी झोपता का हो, तुमच्या रायटिंगमध्ये दिसतं. म्हणजे त्या माणसाचं कसं असतं माहिती आहे, जवळजवळ लाईनी असतात वरच्या ह्याच्यामध्ये, परत मध्ये ना असा मोठा गॅप येतो त्याच्या लाईनीमध्ये आणि मग परत जास्त येतं. आणि मग जर समजा तो 5 वाजता जर थांबत असेल काम करायचं, तर त्याच्यानंतर लाईनी परत लांब लांब येतात. आणि जर तो 9 वाजेपर्यंत पूर्ण काम करत असेल तर अगदी पेजच्या शेवटपर्यंत त्याच्या लाईनी जवळजवळ असतात. या अर्थाने तर सगळे पुणेकर म्हणजे मग ह्याच पॅटर्न होते, कारण 1 ते 4 झोपण्याची पॉसिबल आहे. तर तो जे लाईन जे हे असतात ना, ते तुमचा दिवसाचा दिवसक्रम असतो. कधी कधी आता काही माणसं असतात की जे कंटिन्युअस काम करतात, काम करू शकतात, आणि काही माणसं असतात. आता मी ॲनालिसिस म्हणजे दिवसाला मी जास्तीत जास्त 3 ॲनालिसिस करते, त्याच्यावरती करू शकत नाही मी. तर माझं कसं आहे, मी एक ॲनालिसिस घेणार, त्या ॲनालिसिस फुल कंप्लीट होईपर्यंत मी उठत नाही, कारण आय मायसेल्फ कनेक्ट टू दॅट पेपर. आणि म्हणूनच की मला तो माणूस माहिती नसतो, त्याचा चेहरा बघितलेला नसतो, त्याला भेटलेली नसते, त्याची DP माहिती नसतो, तरी मी सगळं सांगते त्याच्याबद्दल. तर हे जे आहे ते कनेक्टेड आहे. पण मला ते ॲनालिसिस झालं की ते मी बाजूला ठेवून मला उठून फिरावं लागतं, म्हणजे मी ब्रेक घेते. मग ज्यांच्या 2 लाईनीमध्ये जो मध्ये ब्रेक असतो ना, किंवा जे थांबून थांबून काम करतात, त्यांच्या त्या 2 लाईनीमध्ये तुम्हाला स्पेस दिसून येतो. बरं, तुमच्या पण आहे? म्हणजे माझं पण आहे. पण माझं कसं आहे, माझं एक, मग परत स्पेस, मग परत स्पेस असं आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल वर्ड्समध्ये ज्या वेळेला 2 वर्ड्स लिहितो आपण, त्यावेळेला ज्या वेळेला स्पेस दिसतो, तर एक त्याचा सर्वात मोठा अर्थ म्हणजे त्या माणसाला जास्त लोकांबरोबर राहायला आवडत नाही, तो लोकांपासून वेगळा राहतो. त्याला म्हणजे दिखाव्यासाठी जाईल एखाद वेळेस, पण लगेच पटकन परत येऊन घरात एकटाच बसेल. थोडक्यात आवडत नाही. हां, अशी माणसं असतात ती. दुसरं म्हणजे कधी कधी सिच्युएशनल पण असतं ते, इट इज नॉट अ परमनंट ट्रेट, सिच्युएशनल पण असतं. तर सिच्युएशनलमध्ये आम्ही ज्या वेळेला हे बघून येतो की ज्या वेळेला 2 वर्ड्समध्ये ज्या वेळेला स्पेस असतो, त्यावेळेला कधी कधी त्या माणसाच्या आयुष्यामध्ये इमोशनली, फिजिकली, फायनान्शियली, मेंटली लॉसेस चालू असतात. मग प्रेक्षकांनी सगळ्यांनी रायटिंग करा स्वतःच्या A4 साईजच्या प्लेन पेपरवर, आणि लिटरली त्यांनी बघा की मी काय करतोय. जर तुमचे लॉसेस चालू असेल तर तुमच्या रायटिंगमध्ये दिसणार.
पण नाही, हे जर अगदी मला माहीतच असेल तर मी तसं हा लिहिणार नाही माहीत ना. असेल तर त्यावेळेला ते मी तुम्ही fake मग- करणार ना हा, fake त्यावेळेस. करणार. पण तुम्ही दुसऱ्याकडून लिहून घ्या ज्याने हा पॉडकास्ट बघितलेला नाहीये. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही लिहून घ्या, लिहून बघा, मुलांना लिहायला सांगा हम्म. की त्यांच्या ह्याच्यामध्ये लॉसेस दिसत आहेत का. मग लॉसेस फक्त फायनान्शियली नाही तर Financial नसेल, emotionally इमोशनली, कसं आहे? म्हणजे उदाहरणार्थ कधी घरामध्ये आईची वडिलांची डेथ झाली हम्म. तेव्हा तात्पुरतं आपण लॉसेसमध्ये असतो ना, इमोशनल लॉस असतो तो, हम्म. मग ते दिसून येतो तो. मग ते आम्ही विचारतो कधी कधी काही झालंय का आयुष्यामध्ये, किंवा मग बिझनेसमॅनच्या आयुष्यामध्ये मी ऑब्झर्व केलेलं आहे. पण ज्यावेळेला त्यांना फायनान्शियल लॉसेस असतात त्यावेळेला ते दिसून येतं, लिटरली दिसून येतं. ते इव्हन सिग्नेचरमध्ये पण दिसून येतं. आम्ही सांगतो त्यांना तुमचा लॉसेस चालू आहे सर, आणि आजपर्यंत असा कोणी भेटलेलं नाही म्हणणार मला. बरं. आणि पण मी ते लॉसेस थांबवलेले पण आहेत 3 महिन्यात, ठीक, येऊ त्याच्याकडे येऊया. फक्त ते चेंज करून. ओके, कसं चेंज करायचं, काय करायचं, त्याच्याकडे सर्वात शेवटी येऊयात. परंतु आता मला पहिला प्रश्न विचारतो, जसं तुम्ही मगाशी बोललात, धडाधड आजाराची नावं घेतलीत, फायनान्स, इमोशन, इंटेलेक्ट, सगळ्याची नावं घेतलीत. सर्वात जास्त लोक कुठला प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे येतात? एकतर ग्राफॉलॉजी ॲनालिसिस आणि त्याचं थेरपी. खरं सांगू सर, आजचं युग हे कलियुग आहे. माणूस जरी माझ्याकडे फायनान्शियली येत असेल ना, तर फायनान्शियली माणूस का येतो? कारण ज्यावेळेला त्याची बायको म्हणत असते मला तो मस्तपैकी गळ्यातला हार आवडलेला आहे डायमंडचा, तू मला घेऊन देऊ. मग तो कधी कधी 5 करोडचा पण टर्नओव्हर असलेला माणूस असतो ना. तर आम्ही हे बघितलं आहे, कधी कधी सॅम्पल बघताना मी हे पण बघितलं आहे की माणूस मला सांगतो की मॅडम मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, पण सॅम्पलमध्ये त्यांचं रिझन वेगळंच निघतं. तर आम्ही त्याला सांगतो की तुझा हा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आत्ता सध्या माझ्या एका रिसेंट, म्हणजे हार्डली 2 महिन्यापूर्वी आत्ता एका क्लायंटला, त्याची बायको आणि ते दोघेही क्लायंट आहेत माझी, त्याची बायको मला म्हणते उसका पैसे का प्रॉब्लेम है मैम, उसका पैसे का प्रॉब्लेम है. मी म्हणते त्याला नाही आहे, नाही उसका पैसे, आप बात करो उससे. त्याच्याकडे पैसे आहेत पण तुला देत नाही. नाही, तो तिला देतो पण, आहे का? तो तिला पण देतो. पण ज्यावेळेला मी त्याच्याशी बोलले ना, त्यावेळेला त्याची बायको एक्झॅक्टली त्याच्याशी काय प्रॉब्लेम करते तो त्याने मला सांगितलं. तो मॅडम मेरे को पैसे का बिलकुल टेन्शन नहीं है, ये मेरे को बहुत चिक चिक करती है. मग ॲक्च्युली तो प्रॉब्लेम असतो. मग असं ज्या वेळेला तुमच्या रायटिंगमध्ये दिसून येतं त्यावेळेला आम्ही त्या माणसाला अवेअरनेस असणं महत्त्वाचं आहे. की बघा, आयुष्यामध्ये जर आपल्याला प्रगती करायची जर असेल तर आपल्याला ज्यावेळेला आपण काय आहे हे माहीत पडतो ना, तर आपण फार जोरात धावतो. बरोबर. कारण आपल्याला माहिती असतं की मी हे करू शकतो आणि मी हे नाही करू शकत. स्ट्रेंथ अँड विकनेस. स्ट्रेंथ अँड विकनेसेस. मग ज्यावेळेला हे माहीत असतं तो माणूस पुढे धावतो. बरोबर आहे. मग हे जे ॲनालिसिसमध्ये ज्यावेळेला आम्ही सांगतो की हे प्रॉब्लेम तुझा हा प्रॉब्लेम आहे, किंवा मेंटल इश्यू असू शकतो, किंवा आणखीन दुसरं काही प्रॉब्लेम असू शकतात, तर आम्ही ज्यावेळेला त्यांना ज्यावेळेला पूर्ण ॲनालिसिस होतं त्यावेळेला त्या माणसाबरोबर बोलताना काउन्सिलिंग सेशनमध्ये बोललं जातं हे की हे प्रॉब्लेम्स आहेत तुला, तू जे सांगतोय तर खरे प्रॉब्लेम नाहीच आहेत. आणि मग त्याच्यानंतर ती थेरपी चालू होते. त्यामुळे आज कलियुगामध्ये मॅक्झिमम माणसं ही फायनान्ससाठी येतात, पण माझ्याकडे डिवोर्सच्या केसेस चालू आहेत, किंवा घरामध्ये एवढे इश्यू चालले आहेत की आता डिवोर्स होणार, फाईल करणार आम्ही, असं येत असतं. किंवा जरी डिवोर्स जरी नसेल तरी घरामध्ये वातावरण खूप वाईट आहे, किंवा कधी कधी शकी हे असते, म्हणजे खूप संशय घेणारी बायको असते, किंवा नवरा पण असू शकतो, आणि त्याच्यामुळे आयुष्य सगळं खराब झालेलं असतं. मग हे जे आहे ना, याच्यावर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो की दोन्ही कपलपैकी एक नाही. आता हे छान इंटरेस्टिंग आलं आहे, आणि मला वाटतं प्रश्न लगेच लोकांच्या डोक्यात आला असेल जो माझ्या आला. एक व्यक्ती आला, तो सांगतो की माझी बायको माझ्यावरती संशय घेते, मग साईन कोणाची चेंज करता, किंवा हे अक्षर कोणाची चेंज त्याची? मग बायको संशय घ्यायचं कसं बंद करेल? हा, ते कसं आहे, एनर्जी सायन्स आहे. आपण जसा विचार करतो तशी आपली एनर्जी असते. बरोबर आहे. आणि जी आपण युनिवर्समध्ये फेकतो तीच एनर्जी आपल्याला परत येते. म्हटल्यानंतर कुठे ना कुठे ज्यावेळेला नवरा बायको असतात तर तुम्ही कधी कधी हा विचार करत असता, आणि त्यावेळेला तो समोरचा माणूस तसा वागायला सुरुवात करत असतो. ज्यावेळेला तुमची एनर्जी ती क्लीन होत जाते, तुमचे विचार क्लीन होत जातात, तुमचे पूर्ण एनर्जी फील्ड तुमचं चेंज होत जातं, आपोआप समोरचा माणूस बदलतो. ओके.
आणि हे इतकी वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे आम्ही कधी म्हणत म्हणजे क्लायंट विचारताना मग मॅडम तिला पण चेंज करायला लागेल का, त्याला पण चेंज करायला काही गरज नाही, तू ये 3 महिन्यांनी तो त्याची बायको किंवा नवरा पण येतो आमच्याकडे. बर. हां, म्हणजे हे होतं कारण तो चेंज बघतो ना. नवऱ्यावर संशय का घेतला जातो, कारण कुठे ना कुठेतरी तो सस्पिशियस वागत असेल एखाद्या वेळेस, म्हणून बायकोला असं वाटतं सर हा काहीतरी करतोय का, हा तो काहीच करत नसेल एखाद्या वेळेस रिअलिटीमध्ये, पण त्याचं वागणं तसं असेल, त्याला कळत पण नसतं कधी कधी की मी असं वागतोय म्हणून. आणि मग ते ज्या वेळेला वागणं बदलतं त्यावेळेला तिचे जे संशय असतात ते विरत जातात आणि मग त्या माणसाला ती बायको म्हणते नाही माझा नवरा चांगला आहे. मग हे का झालं तर त्याने सिग्नेचर चेंज केली किंवा त्याने रायटिंग चेंज केलं, त्याने थेरपीज केल्या म्हटल्यानंतर मग ती पण येते आमच्याकडे. म्हणजे आमचं भांडण विकोपाला एवढे गेले की आमच्या डिवोर्सची केस सुरू आहे, असे लोक सुद्धा तुमच्याकडे हो, येतात हो, याच्यात? असे पण येतात. पण हे इथपर्यंत पोचायच्या आधी जर लग्नाच्या आधीच या तरुण मुलांनी जर हँडरायटिंग अनालिसिस करून घेतलं तर अरे बापरे, आता कुंडली सोबत हँडरायटिंग अनालिसिस केलं पाहिजे. केलं पाहिजे. कारण काय दिसतं त्याच्यामध्ये? आता मी तुम्हाला छान उदाहरण देते. ॲस्ट्रॉलॉजी आणि ग्राफॉलॉजी बोथ आर व्हेरी गुड सायन्सेस, पण प्रत्येक सायन्सला लिमिटेशन्स आहेत. उदाहरणार्थ ग्राफॉलॉजीला जर तुम्ही मला प्रश्न विचारला की माझं लग्न कधी होणार, टाईम बाउंड क्वेश्चन जर विचारले गेले तर ते ग्राफॉलॉजीमध्ये आपण सांगू शकत नाही, त्याला ॲस्ट्रॉलॉजीचा हे घ्यावा लागतो. पण ॲस्ट्रॉलॉजी आणि ग्राफॉलॉजी कसे हँड इन हँड आहेत, पण तेच तेवढे डिफरंट कसे आहेत. उदाहरणार्थ आता तुम्ही 2 कार्स घेतल्या, एकाच कंपनीमध्ये एकाच वेळेला एकाच दिवशी तयार झालेल्या, आणि त्या 2 कारमध्ये एकावर तुम्ही स्किल ड्रायव्हर बसवला आणि दुसऱ्यावर तुम्ही साधा फ्रेश ड्रायव्हर बसवला आणि दोघांची रेस लावली, कोण जिंकेल? अर्थातच स्किलवाला जिंकेल. मग त्या ज्या 2 कार्स आहेत ज्या एकाच वेळेला तयार झाल्या ती ॲस्ट्रॉलॉजी आहे, आणि ते जे 2 ड्रायव्हर आहेत ती ग्राफॉलॉजी आहे. कारण ते सबकॉन्शियस माइंड आहे ते. कारण ज्यावेळेला मुकेश अंबानी ज्यावेळेला जन्मले त्याच डेटला त्याच टायमिंगवर कमीत कमी भारतामध्ये तरी कमीत कमी 3,000 मुलं जन्माला आली त्या सेकंदाला. मग ते सगळेच मुकेश अंबानी का झाले नाही? पूर्वसंचित नाही, कारण सबकॉन्शियस माइंड. कारण त्या 3,000 मुलांना 3,000 वेगवेगळे पेरेंट्स आहेत आणि म्हणून त्यांचे सबकॉन्शियस माइंड वेगळे झालेले आहेत. आणि म्हणून त्याप्रमाणे जसं ते पाठीमागच्या पिढीतून घेऊन आले त्याच पद्धतीने ते आपलं आयुष्य जगतात. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल की ट्विन्स मुलांच्या बाबतीत काय, त्यांचे आईवडील एक असतात. माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत मी 4 ट्विन्सवर काम केलेलं आहे आणि मी हँडरायटिंगमध्ये बघितलेलं आहे दोन्हींचे हँडरायटिंग जमीन अस्मानाचा फरक असतो, जमीन अस्मानाचा दोघांचेही. माझ्याकडे एक भावांची जोडी आली होती, तर त्याच्यातला एक भाऊ अतिशय म्हणजे 92% वगैरे मार्क्स आणि एक म्हणजे त्याला मेंटली रिटार्डेड डिक्लेअर केलं गेलं होतं. एवढा दोघांमध्ये डिफरन्स होता. पण त्यांचं ज्यावेळेला हँडरायटिंग पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला जो सक्सेसफुल मुलगा होता त्याचं अशी मेंटॅलिटी होती, अशी सायकोलॉजी होती की माझे जे वडील आहेत ते मला खूप सपोर्ट करतात असं त्याच्या रायटिंगमध्ये दिसून येत होतं. तो जो दुसरा त्याचा भाऊ होता त्याच्या रायटिंगमध्ये असं वाटत होतं की त्याचं वडिलांबरोबर कॉन्फ्लिक्ट आहे. एकाच घरामध्ये एकाच वेळेला जन्मलेली आणि एकाच संस्कारामध्ये कल्चरमध्ये वाढलेल्या मुलांमध्ये 2 वेगवेगळे सायकोलॉजी दिसून येतात. कारण आपण म्हणतो खरं की आईवडील हे करत नाहीत, म्हणजे डिस्क्रिमिनेशन करत नाहीत, पण होतं ते होतं. फार असं अगदीच करायचं म्हणून नाही, पण होतं. फॅक्टर्स खूप सारे असतील, शेवटी ते पण ह्युमन्स आहेत ना, ते पण ह्युमन्स आहेत, त्याच्यामुळे ते होतं आणि तेच तुमच्या रायटिंगमध्ये दिसतं. आणि म्हणून ट्विन्स त्यांचे जे फ्युचर असतात ते डिफरंट का असतात? कारण त्यांची सायकोलॉजी, आणि त्याचं कारण काय? त्यांचं अपब्रिंगिंग. म्हणजे एखादा खूप कमी हे आहे म्हटल्यानंतर त्याला खूप आई सांभाळते आणि वडील म्हणत असतात अरे सोड गं त्याला, करू दे त्याला काहीतरी, आणि आई म्हणते नको त्याला नाही काही करू शकत, तो मी सांभाळते त्याला, मी करते हो त्याचं. आणि ते जो दुसरा असतो भाऊ तो बिंदास असतो, त्याला वडील सपोर्ट करतात, अबे जा मस्त कर तू, आणि त्याला आई म्हणते तो करतो ना, हा नाही करत ना म्हणून मी याला सांभाळते. म्हणजे झाली की नाही शेवटी अपब्रिंगिंगचा हे झालं, सायकोलॉजी चेंज झाल्या, इफेक्ट त्यांचा आईवडिलांचा इफेक्ट वेगवेगळा आला. एकाला वाटतात माझा वडील म्हणजे काय मस्त आहे आणि एक वाटतं काय भयानक आहे, शैतान आहे बहुतेक. मग झालं ना इफेक्ट, आणि म्हणून त्यांचं फ्युचर वेगळे आहे. आणि म्हणून अपब्रिंगिंग मॅटर्स, खूप महत्त्वाचं आहे अपब्रिंगिंग. तुम्ही आत्ता मगाशी बोलता सांगितलं की आता तुम्ही मला पाहिलेलं नाही,
मी तुमच्यासाठी एक पॅराग्राफ लिहून दिला, जे तुमचं फॉर्मॅट Sample आहे आहे. त्याच्यामध्ये सॅम्पलमध्ये साईन पण करून त्याच्यावरती तुमच्याकडे दिली. तुम्ही मला ओळखत नाही, तुम्ही मला पाहिलेलं नाही, मी कसा आहे नाही, फेअर, सावळा वगैरे असं काहीच नाही. मग त्याच्यातून आजार कसं काय करतात? मग असे बोलता बोलता तुम्ही बोललात की एखाद्याला लिव्हरचे रिलेटेड आजार आहे, किडनीशी रिलेटेड आहे, बॅक पेन आहे, लोअर बॅक पेन आहे. हे सगळ्या गोष्टी त्याच्या सिग्नेचर किंवा त्याच्या त्या दिलेल्या सॅम्पलमधून कळतात. कसं काय? तुमचे लेटर सांगतात. बरं. तुमचं टी लेटर आहे तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या स्पाईनबद्दल सांगतो. आणि म्हणून आम्ही टी लेटरला ग्राफॉलॉजीमध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट लेटर जर म्हटलं तर ग्राफॉलॉजीमध्ये टी. अच्छा. कारण शेवटी म्हणतो ना आपण मराठीमध्ये की आपला पाठीचा कणा सरळ तर आपण सरळ, आपण म्हणतो की नाही, तो असला पाहिजे. तो टी जो आहे ना, तो टी, तो हा आपला पाठीचा कणा आहे. आता या पाठीच्या कण्यामध्ये टीचा जो वरचा भाग आहे तो दुमडलेला असला की तुम्हाला इथे प्रॉब्लेम आहे, मणक्याच्या वरती. अच्छा. तोच खाली जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला लोअर बॅकला प्रॉब्लेम आहे. म्हणजे मध्ये जर असेल, कधी कधी असा आपण काढतात टी, स्मॉल टी बद्दल बोलताय. स्मॉल टी. कधी कधी लोक असा टी काढतात, म्हणजे त्याचा अर्थ त्यांचं स्पाईन असं आहे. मग स्पाईन असं आहे म्हणजे का? कारण स्पाईन असं म्हणजे कुठेतरी त्यांचा जो सेल्फ रिस्पेक्ट असतो, त्याच्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स असतो, इथे पण प्रॉब्लेम असतो. अच्छा. मग हे दिसून येतं त्या टीवरून. तर असे बरेचशा लेटरमधून आपल्याला बरेचसे हेल्थ इश्यूज पण दिसून येतात की काय प्रॉब्लेम आहे, कुठल्या लेटरमध्ये काय आहे. मग म्हणजे एकदा मी एका मुलाचं आणि वडिलांचं ॲनालिसिस करायला गेलेले. घराबाहेर 80 वर्षाची आई झोपलेली होती. त्यांच्या वडिलांचं लेटर म्हटलं BP इश्यू है. तो मुझे नहीं है. मतलब आपका मम्मी को है. नहीं मैडम, हम लोग हर 6 महीने में करते हैं चेक, बिल्कुल मेरे मम्मी को BP नहीं है. मतलब राइट नाउ मुझे दिख रहा है आपके मम्मी को BP है. तो नहीं है मैडम. म्हटलं अगर हो सके आय सजेस्ट यू जस्ट चेक इट. 15 दिवसानंतर त्या माणसाचा फोन आला, मेरे मम्मी को BP निघला मॅडम. म्हणजे तुम्ही त्या वडिलाचं सॅम्पल पाहिलं, वडिलांचं सॅम्पल बघितलं आणि आईला BP हे कळलं. हां, आत्ता एका मुलीचं केलं होतं. तिच्या वडिलांना कॅन्सर होता. म्हटलं किडनी इश्यूज दिख रहा है आपके राइटिंग में. नहीं मेरे पापा को कुछ नहीं है, बिल्कुल किडनी इश्यूज वगैरह कुछ नहीं है. म्हटलं ओके, नो प्रॉब्लेम. कॅन्सरमध्ये जाता जाता शेवटच्या 3 महिन्यामध्ये ते डायलिसिसवर होते. हे कसं कळतं? हे दिसतं तुमच्या रायटिंगमध्ये. हे तर कुंडलीत पण दिसतं. आय थिंक कुंडलीमध्ये दिसतं, पण ते खूप स्टडी करावा लागतो. ग्राफॉलॉजीमध्ये फटाफट दिसतं. ओके. कारण ते तुमच्या प्रिव्हियस जनरेशनमधून तुम्ही घेऊन आलेलं असतं. बरं. उदाहरणार्थ अगदी साधी गोष्ट सांगते. आम्ही ड्रॉइंग ॲनालिसिस करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन काढायला सांगितलेला असतो. मग तो बाई काढा, पुरुष काढा, ॲज यू विश. कधी कधी काही माणसं त्याच्या डोक्यावरचे केस काढत नाहीत, टकला माणूस काढतात किंवा टकली मुलगी काढतात. याचा अर्थ काय सांगू? याचा अर्थ त्या माणसामध्ये फिअर आहे. अच्छा. आणि हा फिअर आईच्या पोटातून आलेला असतो. आणि फिअर जेव्हा जेव्हा तुमच्या खानदानात असेल त्या वेळेला तुम्हाला किडनी इश्यूज होणार. ओके. आणि मग मी त्याला प्रश्न विचारतो, किडनी इश्यूज आहेत? आणि त्याला वाटतं वाव, मॅडमनी कसं किडनी इश्यू शोधले. पण हे पण बघून दिसून आलेलं आहे की म्हणजे आईला फिअर होता. तर मला काही बऱ्याचशा क्लायंटनी सांगितलं की मॅडम हमारे घर में बहुत कंजर्वेटिव्ह खानदान है हम लोगों का, तो पहला बेटा ही चाहिए. म्हणून आईला जेवढं घाबरवलं होतं की त्या घाबरगुंडीमुळे म्हणे मी झालो मुलगा, पण तरी आईला थ्रूआउट 9 months ती सांगते म्हणे आम्हाला. आणि म्हणून तो फिअर तिला स्वतःला तर आलाच, पण तो तिने मुलामध्ये पण टाकला. पण त्याच वेळेला असं पण दिसून आलेलं आहे, माझ्याकडे क्लायंट आले, मॅडम ऐसा कुछ था ये मेरे को पता नहीं. म्हटलं एक काम करना, जाके मम्मी को पूछना. विचारतात क्लायंट आणि मला परत फोन करून उत्तर देतात की हाँ मैडम, वो ना पहला सीजेरियन हो गया था तो दूसरे सीजेरियन के लिए डर रही थी. दूसरा कारण, मैडम पहली लड़की थी, मेरी बड़ी बहन थी, दूसरी भी लड़की हो जाएगी तो इसलिए डर रही थी. अच्छा. म्हणजे हे फिअर जे आहेत. म्हणून आपल्या जे संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की स्त्री ज्या वेळेला प्रेग्नंट असते त्यावेळेला तिची काळजी घेणं, ती काय विचार करते, आपण तिच्याशी काय बोलतो, हे खूप सांभाळून घेतलं पाहिजे. कारण या पुढच्या 7 पिढ्या भोगतात आहे, फक्त 1 पिढी नाही, त्याच्या पुढच्या 7 पिढ्या भोगणार आहेत.
मगाशी जसं सांगितलं, आता सगळ्या लेटरविषयी बोलणं तर खूप मुश्किल Possible आहे. नाहीये. परंतु मगाशी तुम्ही सांगितलं की टी जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि टी कसा काढला आहे त्याच्यावरून त्याची ते बॅक पेन वगैरे आपण हे करू दिसून शकतो, येतं. दिसून येतात. सो त्याने जर टी सुधारला त्याचा तर त्याचे बॅक पेन ठीक होतात. हो, माझ्याकडे एक क्लायंट आहे, त्याचा म्हणजे फक्त टी चांगला लिहिलं तर बॅक पेन ठीक होणार. हो गॅरंटी. म्हणजे डॉक्टरांचं काय करायचं मग आता नंतर? नाही डॉक्टर, हे बघा शेवटी तेही सायन्स आहे ना, कुठलंही गोष्ट म्हटलं ते सायन्स आहे. पण तुम्ही असं नाही करू शकत की लोअर बॅक पेन, आता समजा तुम्हाला तिथे गॅप आलाय आणि सर्वायकल स्पॉन्डिलायटिस झालाय आणि तुम्ही सांगताय की मी ग्राफोलॉजी करते ते बरं Physiological होईल. कारण आहे नाही त्याचं, नाही anatomical, physiological तिथे कारण. नाही बरोबर होणार जिथे फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत. पण जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी 8व्या वर्षी गडावर पडलो होतो आणि 32व्या वर्षी अजूनही मॅडम लोअर बॅक पेन आहे. म्हणजे त्यावेळेला काय फ्रॅक्चर झाला नव्हता, काही झालं नव्हतं, तरी पण हा सायकोलॉजिकल आहे. म्हणजेच याचा अर्थ की त्याने ते डोक्यात धरून ठेवलं ना, मी पडलो होतो ना, म्हटलं मला दुखणार. ज्यावेळेला थेरपी केली तो निघून गेला. म्हणजे सायकोलॉजिकल पेन, उदाहरणार्थ सिझेरियन करताना तुम्हाला एपिड्युरल नाही आपलं इंजेक्शन एनेस्थेशिया, ॲनेस्थेशिया तुमच्या मणक्यातून देतात आणि कित्येक बायका बोलतात बघा, मुलं 25 वर्षाची झाली तर उस टाइम आता दुखणारच ते दिलं होतं. वो दुख रहा है. हे सगळं सायकोलॉजिकल आहे. नाही दुखत, जर तुम्ही ठरवलं तर नाही दुखत. त्यामुळे जिथे सायकोलॉजिकल इश्यूज आहेत तिथे आपण चेंज करू शकतो, फिजिओलॉजिकल नाही. सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा पेशंट ग्राफोलॉजीने बदलणार नाही. ठीक आहे. हे झालं त्याच्याविषयी. म्हणजे माझ्या टीमध्ये प्रॉब्लेम आहे तर माझ्या मणक्यात प्रॉब्लेम आहे. ओके. मगाशी तुम्ही सांगितलं की त्या जेंटलमॅनचं तुम्ही सॅम्पल पाहिलं आणि त्याच्या आईला बीपी आहे हे सांगितलं. सो त्याची हँडरायटिंग सुधारून आईचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह नाही होणार का? होईल. मी बघितले आटोक्यात येतो. हां आटोक्यात येतो. म्हणजे मी कधी कधी तुमचं हँडरायटिंग बघून एवढं सांगू शकते की तुमच्या आईला 180/120 BP असण्याची शक्यता आहे. हाय आहे, BP चेक करणार. आणि कधी कधी म्हणतात कुछ नहीं रे, 140/150/100 रहेगा, इतना ज़्यादा नहीं है, ॲज पर एज उनका रहेगा. पण ज्यावेळेला मला तो दिसतो की खूप हाय आहे त्यावेळेला मग ते मी एक जस्ट सजेशन देते की तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या. पण आम्ही एक ऑब्झर्व केलेलं आहे, असं ऑब्झर्वेशन आहे. आय एम नॉट म्हणजे मी काय म्हणतात त्याला, मी असं बोलत नाही आहे की हे असं होतंच, पण आम्ही एक ऑब्झर्व केलेलं आहे की मी ज्या वेळेला मुलाची थेरपी करते, आता फायनान्शियल अपग्रेडेशन हे ग्राफोलॉजिकल थेरपीजमध्ये मस्ट आहे आणि होतंच. पण मुलगा ज्या वेळेला 12वीत असतो त्यावेळेला तो कमवत नसतो, मग त्याचं फायनान्शियल अपग्रेडेशन कसं होणार? तर ते आईवडिलांचं होतं. बरं. म्हणजे मुलावर थेरपी करतो आणि वडिलांचं प्रमोशन होतं, वडिलांचा बिझनेस वाढतो. मग काय होतं, मग वडिलांचा बिझनेस वाढला की मुलाच्या हातात iPro 17 येतो. कळलं? म्हणजे त्याच्या हातात पैसा आला, मग तो तसा वाढतो. हे बघितलेलं आम्ही की एका जनरेशनवर ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये फरक पडतो, त्याच्या पाठीमागच्या जनरेशनमध्ये पण फरक पडतो. एक साधं उदाहरण माझ्या क्लायंटच्या बाबतीत झालेलं होतं. 4 वर्षाची मुलगी होती. ती बाई माझ्याकडे आली कारण तिचा जॉबचा सिरियस आणि फायनान्सचा प्रॉब्लेम होता. ती बाई स्पामध्ये काम करायची, जी सकाळी 9ला एंट्री मारायची, ती रात्री संध्याकाळी 7 वाजता घरी जाईपर्यंत 9-10 वाजता. 4 वर्षाची मुलगी बोलतच नव्हती. ती मला थेरपीला पण आली त्यावेळेला, मॅडम स्पीच थेरपिस्टकडे जायला वेळ नाही माझ्याकडे, कधी घेऊन जाऊ, नवरा कामाला आहे, मी कामाला आहे, पैसे पण एवढे जास्त नाही की स्पीच थेरपिस्टला पैसे द्यायचे, ते कुठेतरी हाजी अलीला जायचं आहे, तिथे एवढ्या लांब जाऊन करून यायची. म्हटलं आपण थेरपी चालू करूया, बघूया काय होतं. ती मुलगी 1.5 महिन्यानंतर बोलायला लागली. 4 वर्षाची मुलगी. थेरपी कोणाची केली? थेरपी आईची केली. बरं. आजही ती ग्रेटफुल आहे एवढ्या वर्षानंतर. मला वाटतं 12-13 वर्ष झाली असतील. आणि इट वॉज सरप्रायझिंग फॉर मी. म्हणजे असं नाही आहे की मी हे सांगते की शुअर शॉट होतं, पण असं झालेलं पण मी बघितलेलं आहे. कारण ग्राफोलॉजी थेरपी करत असताना मी स्वतः काही मिरॅकल्स बघितले आणि इट वॉज लाईक मिरॅकल. कारण 4 वर्षाची मुलगी विदाऊट स्पीच थेरपिस्ट काही नाही, आणि ती म्हणजे ती आई 1.5 महिन्यामध्ये आई ही अक्षरशः म्हणे, मॅडम ते माझं काय झालं ते काय नाही म्हणे, तर माझ्या मुलीचं चांगलं झालं ना, आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, इट वॉज अ मिरॅकल टू मी ऑल्सो. आय नेवर अश्युअर्ड हर की दिस विल हॅपन. पण या इतक्या वर्षाच्या आयुष्यामध्ये असे कितीतरी क्लायंट्स बघितले की त्यांची करतायत तर त्यांच्या वडिलांच्या आईवडिलांमध्ये फरक पडला आहे, त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये फरक पडला आहे.
म्हणजे आत्ता रिसेंटली घेतलेला आहे, तर तो क्लायंट आला माझ्याकडे याच्यासाठी की त्याला फायनान्शियल अपग्रेडेशन पाहिजे होतं, त्याच्या बिझनेसमध्ये होतं. पण ज्यावेळेला पूर्ण ॲडव्हान्स थेरपी जी आम्ही करतो त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला सेशन घेतो. त्या सेशनमध्ये तो बोलता बोलता मला त्याच्या मुलाबद्दल बोलला की मेरा सुनता ही नहीं है, मेरा बहुत हॉरिबल रिलेशनशिप है. म्हटलं आपका आपके बाप के साथ भी वैसे ही रिलेशन है. म्हटलं हां. म्हटलं हो बेटे के साथ भी वैसे ही रहेगा. आणि मग ज्यावेळेला त्या काउन्सिलिंग सेशनमध्ये तो लिहित पण होता, त्या पिरियडमध्ये तो मुलगा बदलला. अच्छा. तो अभी सुनने लगा है मेरा. काउन्सिलिंग पण आहे त्याच्यामध्ये, पण तो सुनने लगा है मेरा. पण मुलाला बघितलं पण नव्हतं मी. सुनने लगा है. आज वर्षभरानंतर त्या मुलाची थेरपी चालू आहे. तो म्हणतो नाही अभी मेरा इतना अच्छा हुआ है तो उसका तो करके रहूंगा. तर त्याची थेरपी. ही इज जस्ट 19. पॉडकास्ट सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत तुम्ही जास्त जोर कशावरती दिला असेल तर फायनान्शियल प्रॉब्लेमवर. मला असं एक जाणवलं तुमचा स्ट्रेस त्याच्यात त्या शब्दांवरती. सो म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम मी माझं जर काही तुमच्याकडे दिलं माझं सॅम्पल वगैरे तर कुठून कळतं की त्याला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे आणि तो फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व कसा होतो. हा प्रश्न विचारण्याचं कारण की फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणजे एक नसतो. एक तर कोणाकोणाकडे पैसा येत नाही, काही लोकांकडे पैसा असतो परंतु तो टिकत नाही, खर्च जास्त, काही लोकांना लॉसेस खूप फास्ट म्हणजे लवकर होतात. असे डिफरंट टाईप्स ऑफ फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत. सो मला असं वाटतं कुठला म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम कळतो कसा तो थेरपीनं कुठले प्रॉब्लेम सॉल्व होतात त्याच्यामध्ये. प्रॉब्लेम सगळे हे जे एवढे बोललात ना सगळे सॉल्व होतात. कळतात कसे पण ते अक्षर कळतात ते पण आम्ही अनालिसिसमध्ये म्हणतो तुम्हारे पास पैसा आ रहा है लेकिन टिक नहीं रहा है, ते पण त्याच्यात कळतं. हां ते पण कळतं. त्याच्यानंतर इव्हन आम्ही असं सांगतो की तू पैशाचा विचारच करत नाही आहे. तुम्ही कित्येक माणसं तुमच्या आयुष्यात आली असतील, मेरे को ना स्टेटस चाहिए, मेरे को ना ये कंपनी का ये बनना आहे, वो कंपनी, स्वतःची कंपनी नाही काढायची आहे, त्याच्यामध्ये मला मॅनेजर बनायचं आहे आणि मला हे बनायचं आहे. म्हणजे काही माणसं अशी आहेत या जगामध्ये जन्माला आलेली आहेत, त्यांच्या डोक्यात पैसाच नसतो आणि ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये दिसतं. आम्ही त्यांना सांगतो की पैशाबद्दल विचार करायला सुरुवात करा, कारण ते इम्पॉर्टंट आहे आजच्या आयुष्यात. म्हणजे जसं मी म्हटलं 500ची 5,000ची साडी झाली की प्रेम वाढतं आपलं, तसंच आहे ना. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, आज तुमच्याकडे ज्यावेळेला पैसा येतो त्यावेळेलाच तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकता पैशाने, कारण तुमच्याकडे सरप्लस असतो. जिथे जिथे सरप्लस मनी आहे, आज तुम्ही टाटापासून इन्फोसिसपर्यंत सगळे बघताय, जिथे जिथे सरप्लस मनी आहे तिथे तिथे चॅरिटी आहे. आपल्याच खिशात जर 5 रुपये असतील तर तुम्ही समोरच्याला 500 काय देणार, पण तुमच्या खिशामध्ये 5 लाख असू देत, तुम्ही 5,000 अशा देता, घेऊन जा बाबा. मीन्स याचाच अर्थ ज्यावेळेला तुमच्याकडे पैसा असतो त्यावेळेला तुम्ही चांगला माणूस पण बनू शकता. पण ॲनालिसिसमध्ये हे दिसतं आणि सोपं आहे ॲक्च्युली. मी पैशाबद्दल ज्यावेळेला हे येतं, नुसते सिग्नेचर चेंज करून पैसा चेंज होतो, पैसा बदलतो. फक्त सिग्नेचरमध्ये पॉसिबल आहे, कारण पब्लिक इमेज आहे. त्यात सॅम्पल घेण्याची गरज नाही. हां नाही, सगळीकडे सॅम्पल पूर्ण सॅम्पल पाहिजे. चेंज फक्त सिग्नेचर. हां चेंज सिग्नेचर की बाबा समोरच्याला नाही जायचं ॲडव्हान्सला, तो म्हणतो मॅडम मला 3च महिने काम करू दे, सिग्नेचर चेंज करतो आपण, त्याला पैसा येतो. मग ते हे सगळं टिकेगापासून ते लॉसपर्यंत, ते नवीन जॉब लागत नाहीये, प्रमोशन होत नाही, अबंडन्स ऑफ मनी म्हणजे त्याच्या आयुष्यात पैसा पण तो जर जन्मभरासाठी आणि परमनंट जर चेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी ॲडव्हान्स करणं गरजेचं असतं. ओके, त्याच्यासाठी ॲडव्हान्स करणं गरजेचं असतं. कारण लोक म्हणतात ग्राफॉलॉजीमध्ये डेस्टिनी चेंज होते का. तर मी एक साधं उदाहरण देईन की महात्मा गांधींना महात्मा म्हणतात कारण त्या माणसाने सांगितलं की तू माझ्या एका गालावर मारलंस ना, तू दुसऱ्या गालावर पण मार, कारण त्याचा रिस्पॉन्स वेगळा होता. बरोबर आहे. तर ज्या अर्थी जेव्हा आपण ॲक्शनला रिॲक्शन देतो, ज्यावेळेला ती रिॲक्शन बदलते आपल्या आयुष्यातली, त्यावेळेला आपला पाथ, डेस्टिनीचा पाथ बदलतो. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या आयुष्यामध्ये असे कित्येक प्रसंग तुमच्या आयुष्यात आले, अरे मी त्यावेळेला ना तसा वागलो नसतो ना तर आज मी काहीतरी वेगळा असतो. डिसिजन्सच चुकतात माणसाचे. हां, मग ते जे ॲक्शनचे जे रिॲक्शन ज्या वेळेला बदलते, ग्राफॉलॉजी थेरपी तुमचं ते बदलवते, तुमची रिॲक्शन बदलवते आणि त्यामुळे तुमचे डेस्टिनीचे पाथ चेंज होतात आणि त्यामुळे आयुष्य तुमचं वेगळं व्हायला सुरुवात होते. ओके. त्यामुळे ॲडव्हान्स थेरपीमध्ये आम्ही सांगतो की थेरपीच्या आधीचं आयुष्य आणि थेरपीच्या नंतरचं आयुष्य, 2 वेगवेगळी आयुष्य जगायला सुरुवात करतो तुम्ही. ओके. म्हणजे काय होतं, आत्तापर्यंत मी जे काही ग्राफॉलॉजी किंवा लोकांनी, प्रेक्षकांनी सुद्धा आपल्याला असंच वाटलं ग्राफॉलॉजी म्हणजे सिग्नेचर असते, ती कशी करायची वगैरे सांगितलं, परंतु आपण सिग्नेचरवरती आत्तापर्यंत बोललो नाही आणि 1 तास आपला ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे ग्राफॉलॉजी किती वास्ट आहे हे माझ्याही लक्षात आलं. परंतु जाता जाता
जे हा पॉडकास्ट सिग्नेचरचा पॉडकास्ट असेल म्हणून बसले होते त्यांच्यासाठी मला असं वाटतं की आजचा हा शेवटचा प्रश्न आपण विचारूयात की फार लोक ग्राफॉलॉजी म्हटलं की साईनवरती लक्ष देतात. मग अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, रजनीकांत यांच्या सायन्स बघतात, कॉपी करतात आणि तशा पद्धतीचा प्रयत्न करतात. सो प्रेक्षकांसाठी मला हा प्रश्न शेवटचा विचारायला आवडेल की तुमची सिग्नेचर, त्या सिग्नेचरमध्ये असे कुठले फॅक्टर्स आहेत जे असलेच पाहिजेत, ज्याच्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील, आरोग्य छान राहील, तुमची रिलेशनशिप छान राहील, स्टेबिलिटी राहील तुमच्या आयुष्यामध्ये. असे कुठले फॅक्टर्स आहेत ते असलेच पाहिजेत आणि असे कुठले फॅक्टर्स जे नसलेच पाहिजे. हे फॅक्टर असतील तर तुम्ही आजच साईन चेंज करा किंवा हे फॅक्टर नसतील तर हे फॅक्टर त्याच्यामध्ये ॲड करा. आता ॲक्च्युली सिग्नेचर चेंज करतो म्हणजे आपण आपली पब्लिक इमेज चेंज करतो. बरोबर. एवढं लक्षात ठेवायचं की आपला पैसा आपल्या घरातल्या झाडावर उगत नाही, तो पब्लिक देतं आपल्याला. आणि म्हणून ती सिग्नेचर जे एका विशिष्ट पद्धतीने ज्यावेळेला चेंज केली जाते त्यावेळेला तुम्हाला फायनान्शियल अपग्रेडेशन हे नक्की असतं. आता ही सिग्नेचर चेंज कशी करायची की तुम्ही गुगलवर बघितलं असेल, बऱ्याचशा इंटरव्ह्यूजमध्ये बघितलं असेल की तुम्ही सिग्नेचर अशी करा, तशी करा, हे करा, ते करा, पण ते खूप बेसिक आहे. सिग्नेचर मी जी चेंज करते त्याच्यामध्ये लेटर टू लेटर तुमचं चेंज होतं. तुमची फक्त सिग्नेचर चेंज नाही होतं, तुमचे त्याच्यातले लेटर्स पण चेंज होतात. पण जर तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर महत्त्वाचं, अगदी ज्यांना पॉसिबल नाही माझ्यापर्यंत पोचायचं, त्यांनी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायचं की आपल्या सिग्नेचरमध्ये आपलं स्वतःचं नाव असलंच पाहिजे. पूर्ण नाव पूर्ण करा, इनिशियल ठेवा, दोन्ही चालेल. ओके. असलंच पाहिजे ते नाव. कारण जर आपण नाही तर काही जग नाही आहे. त्यामुळे आपणच असलं पाहिजे आपल्या सिग्नेचरमध्ये. ती आपली युनिक आयडेंटिटी आहे. युनिक आयडेंटिटी आहे. म्हणजे राज जाधव नावाचे कमीत कमी 100 माणसं महाराष्ट्रामध्ये मिळतील, पण प्रत्येकाची साईन वेगळी आहे ना. तर ती युनिक आयडेंटिटी आहे. त्यामुळे त्या नावामध्ये तुमचं नाव, पहिलं जे नाव आहे ते असलं पाहिजे. मग तुम्ही इनिशियल टाका किंवा तुमचं पूर्ण नाव लिहा, हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे जर बघितलं तर आम्ही हे ऑब्झर्व केलेलं आहे की ज्यांना पहिला मुलगा असतो त्या ज्या स्त्रिया असतात त्यांनी आपल्या पतीचं नाव त्यांच्या सिग्नेचरमध्ये ॲड करणं खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. त्यामुळे ज्यांना आम्ही कधी कधी सिग्नेचर चेंज करताना हा प्रश्न विचारतो की तुम्हाला मुलगा आहे की मुलगी आहे. कारण आजही मुलगी दुसऱ्याच्या घरात जाते आणि मुलगा आपल्याकडे असतो. बरोबर, आजही ही प्रथा आहे. म्हटल्यानंतर ज्या स्त्रियांना मुलगे आहेत किंवा मुलगा आहे त्यांनी आपल्या सिग्नेचरमध्ये आपल्या पतीचं नाव मग इनिशियल इन्क्लूड करा, नो प्रॉब्लेम, पण ते करणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह जर म्हटलं तर काय करू नये असं जर म्हटलं सिग्नेचरमध्ये, तर बऱ्याचदा लोक लाईन काढतात आणि लाईनच्या पुढे ठिपका देतात. म्हणजेच याचा अर्थ तुमची प्रोग्रेस तुम्ही थांबवली. आणि ज्यांचा असा फुल स्टॉप आहे त्यांनी विचार करायचा. मागच्या 1 वर्षात त्यांनी विचार करणं बंद केलेलं असतं, मी फ्युचरमध्ये काय करणार किंवा मला पुढे काय करायचं आहे. ऑब्झर्व करा हे तुमची मनस्थिती. तर हे खूप म्हणजे भयानक आहे. ते हा ट्रेटच भयानक आहे. स्टॉप दिला नाही पाहिजे, कधीच नाही. त्याच्यानंतर कधी कधी मी बघितलेलं आहे की सिग्नेचर लिहिलेली असते, त्याच्याखाली लाईन असते आणि लोक वरती फुल स्टॉप देतात, लाईनच्या वरती. अच्छा. असं दिसण्यात आलं की जिथे जिथे लाईनच्या वरती फुल स्टॉप आहे त्यांच्या आयुष्यामध्ये भयानक घटना घडलेल्या आहेत. बरं. वाईट घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांनी ही काळजी घ्यायची. जर जी माणसं असं करतायत, माझ्याकडे असे क्लायंट आलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ लोक लिहितात असं, त्यांनी ते लिहिणं बंद करायचं. तो डॉट टाकतात ना जो, तो बंद करायचा. त्यांच्या आयुष्यात बरेचसे घटना बंद व्हायला सुरुवात होते. ओके. ती लाईनच लागलेली असते त्यांच्या आयुष्यामध्ये, ते बंद होईल. त्याच्यानंतर जर आणखीन एक पॉईंट सांगायचं झाला तर बऱ्याचदा माणसं म्हणजे सगळेजण सांगतात ग्राफॉलॉजिस्ट की सिग्नेचर तुम्ही वरच्या दिशेने लिहायची. किती वरच्या दिशेने लिहायची तर 30 डिग्री, 30 to 40 डिग्रीमध्ये. पण बऱ्याचदा तुम्ही ऑब्झर्व करा, लिहिता 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 माणसाची अशी वरती सिग्नेचर जाते. माझ्याकडे येतात ना क्लायंट, मॅडम सिग्नेचर, म्हटलं हे काय आहे, बरोबर आहे तुम्ही सांगितलं ना वरती काढायला, त्यांना पटकन वरती म्हटलं ही किती वरती. नाही, हे जर आहे ना, हे जे वरती काढलेली आहे याचा अर्थ तुमच्या आयुष्यात स्ट्रेस आहे किंवा तुम्ही स्ट्रेस घेऊन काम करता. तुम्ही ऑब्झर्व करा, ज्यांना विशेषतः IT प्रोफेशनल जे आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस आहे, त्यांची सिग्नेचर ही अशी वरती जाते काढताना. त्यांनी, मी एक साधी रेमेडी सांगते, त्यांनी सिग्नेचर पुढचे 2 महिने 30 डिग्रीला आणली किंवा सरळ जरी आणली आणि तीच तुमची आहे ती सिग्नेचर तुम्ही लिहायला सुरुवात करा, अशी आपोआप स्ट्रेस कमी होतं तुमच्या आयुष्यातला.
आपोआप, म्हणजे तुम्हाला बाकीचं काही करायची पण गरज नाही. अच्छा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तुमची एक सिग्नेचर आहे पण अतिशय महत्त्वाची असते. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आपलं आयुष्य आपण सुंदर फुलवू शकतो. खूप छान, खूप सुंदर. 1 तास कसा निघून गेला मलाही कळलं नाही. मलाही कारण नाही कळलं. असं वाटत होतं की आत्ता सुरू झालं, अरे यार उगीच संपला. माझ्या मनात तर खूप प्रश्न होते. असं माझं झालं. परंतु अगदी प्रेक्षकांचं सुद्धा तसं झालं असेल, कारण एकदम रॉ याच्यामध्ये मला असं वाटत आहे, तर तुम्हालाही अगदी तसंच वाटलं असेल. आणि जर असं वाटलं असेल आणि जर तुम्ही लोकांनी या पॉडकास्टला खूप प्रेम दिलं, तुमचे जे जे काही प्रश्न आहेत ते जर तुम्ही आमच्या कमेंट्समध्ये कमेंट केले, तर आपण पुन्हा एकदा मॅमला विनंती करूयात, पुन्हा एकदा या मंचावरती बोलूयात आणि तुमच्या आणि माझ्या मनातले प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करा, चांगलं वाईट. कारण तुम्ही ज्या काही सुधारणा सुचवाल त्याच्यामध्ये आम्ही त्यात सुधारणा करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत करत इथवर आलेलो आहेत. लाईक करायचं आहे, शेअर करायचं, आपल्याला जे नॉलेज मिळालं आहे. कारण कदाचित एक मॅमने सांगितलेली एखादी गोष्ट जी तुम्हाला कदाचित लागू होत नसेल, परंतु तुमचा फ्रेंड, तुमचे नातेवाईक, तुमच्या आजूबाजूच्या कोणालाही लागू होत असेल, तर तुम्ही त्यांना ते फॉरवर्ड करू शकता, शेअर करू शकता. पुण्याचं काम आहे. दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप लोक पॉडकास्ट बघतात, सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब करणं फार महत्त्वाचं असतं, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला खूप ताकद देऊन जातो असे अनेक पॉडकास्ट करण्यासाठी. बाकी तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहत आहे. मॅम, तुमचा पहिला राजमंचावरचा एक्सपिरियन्स कसा होता? कसं वाटलं तुम्हाला इथे? पहिलं म्हणजे तुम्ही मला खूप रिलॅक्स केलात. येस. पहिल्यांदा पॉडकास्ट करत होते. ओके. पण थँक्स टू यू की 1 तास खरंच मलाच कळलं नाही की मी 1 तास बोलत होते तुमच्याबरोबर. त्यामुळे असं वाटत होतं एखाद्या माझ्या मित्राला सांगते मी काहीतरी नवीन गोष्टी सांगते आहे, त्याला खूप क्युरियस आहे आणि त्याच्याबद्दल त्याला एक्सप्लेनेशन देते असं वाटत होतं. बाजूला कॅमेरे आहेत, काय आहेत, कुठेच माझं लक्ष नव्हतं. सो यू एंगेज्ड मी इन द प्रोसेस. हेच आमचं काम आहे ॲक्च्युली. थँक्यू सो मच. आणि ते काम छान पद्धतीने झालं. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.